organizer of this program, I welcome all the dignitaries and participants for this state level webinar on cyber safety and security, organized by Shri Bhiyaji Pandre Pandey, National Institute of Social Work, Hanuman Nagar, Nagpur. Today, for this online webinar, we have Honorable Shri Amol Dond sir. The college has accredited with A grade by NAC in the third cycle. The college offers various programs. Our institute is affiliated to Rashtrasant Tukdoji Maharaj, Nagpur University, and has been recognized by Government of Maharashtra since 1968. This institute has been rendering services in the field of professional social work. We impart training and education of graduation and post-graduation levels, BSW and MSW in social work. Our college offers postgraduate certificate course in family counseling and Center for Elderly Care and Appliances. महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर अनंत बर्डे सर हे आपल्याला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, परंतु नेटवर्क प्रॉब्लेममुळे ते आपल्याला उद्घाटनपर भाषण देऊ शकले नाहीत. सदैव आमच्या पाठीशी असणारे, नेहमी सहकार्य करणारे, नवीन नवीन कार्य करावे यासाठी प्रोत्साहन देणारे सरांचं मी मनापासून शब्दसुमनांनी स्वागत करते. आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. इंटरनेटमुळे आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. एवढेच नाही तर जगातील कोणत्याही विषयावर उपलब्ध असलेली माहिती देखील सहज मिळवू शकतो. जेवढा इंटरनेटचा सदुपयोग केला जातो तेवढाच दुरुपयोगही केला जातो. अलीकडे बँकेतील पैसे चोरीला जाणे, कंपन्यांमधील महत्वाचा डेटा चोरून त्या बदल्यात त्यांना धमकी देणे, पैसे मागणे इत्यादी गुन्हे घडलेले आपण सतत ऐकत असतो. हे गुन्हे नेटवर्कद्वारे केले जातात. त्यांना सायबर अटॅक असं म्हटलं जातं. इंटरनेट, संगणक, सर्व्हर, मोबाईल नेटवर्क यांच्याद्वारे केले जाणारे हल्ले. सायबर अटॅक ही समस्या वैयक्तिक राहिलेली नसून आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्या झालेली आहे. अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर केला जाणारा उपाय म्हणजे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते सन्माननीय श्री अमोल दौंड सर यांचा मी परिचय देते. सर्वप्रथम आजच्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या सन्माननीय श्री अमोल दौंड सरांना मी शुभेच्छा देते. अमोल दिलीप दौंड सर, रँक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, पोस्टिंग सायबर पोलीस स्टेशन, नागपूर सिटी. सर्व्हिस 20 years in police department. MPSC rank 6 in Maharashtra, proper Nashik. Faculty member of Maharashtra Police for the subject Emotional Intelligent Person Police. Cyber crime investigation, crime criminal tracking networking system, mobile radiation detection system, seminar, webinar up till 150 plus places पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, भंडारा, सोलापूर, भोपाळ, मध्य प्रदेश, नांदेड, खंडाला, ठाणे, अहमदनगर, यवतमाळ, सुरत, गुजरात. Trained police up till 15,000. Facilitated by Honorable Dr. APJ Abdul Kalam, ex-president of India in 2007 for good service in New Delhi, Rashtrapati Bhavan. Facilitated by Chief Minister of Maharashtra in 2017 for topic Emotional Intelligent Police. Perform a cybercrime awareness program hosted by Ministry of Housing and Urban Affairs on occasion of Azadi Ka Amrut Mahotsav. Reward 87 plus, certificate 25 plus. Graduate BE, BA, Open University, YCMOU, Nashik. MA, MSW appeared in Master of Social Work. Investigation, experienced in child pornography, Facebook, fake profile, kidnapping, robbery, rape, protection
of children from sexual offense, cheating, missing of children, murder, narcotics, illicit liquor, तडीपार असे हसतमुख असलेले, सदैव मदत करण्यास तत्पर असणारे, सायबर डिपार्टमेंटमध्ये लोकप्रिय असलेले, कितीही बिझी शेड्यूल असला तरी त्यातून वेळ देणारे असे लोकप्रिय अधिकारी सन्माननीय श्री अमोल दिलीप दोंड सर आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहे. सरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सन्माननीय श्री अमोल दोंड सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन करावं. सन्माननीय श्री अमोल दोंड सर. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात पहिले तर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, कारण की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हा वेबिनार जॉईन केलेला आहे. खरं म्हटलं तर आजकाल कामाच्या धावपळीमध्ये कुणाकडे वेळच नाहीये, म्हणजे स्वतःसाठी वेळ नाहीये. त्यातल्या त्यात आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो, आणि धावपळीचं जीवन आहे त्यामुळं साहजिकच म्हणजे तेही खरं आहे की वेळ नाहीये. तरी पण आपण सगळे या वेबिनारला जॉईन झाले, म्हणजे याचा अर्थ नक्कीच आपल्याला कुठेतरी ते वाटतंय की सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात खरं तर आता ही गरज आहे, ही काळाची गरज आहे की अवेअरनेस. जर आपण अवेअर राहिलो नाही तर कसं आहे की परंपरागत पद्धतीचे जे गुन्हे आहे, म्हणजे जे क्रिमिनल, जसं आपण ऐकतो आपलं बालपण जे झालं, बालपणापासून तर आतापर्यंत आपण जे ऐकत होतो की चोर आला आणि चोरी करून निघून गेला, आपण गावाला गेलो त्याच्यानंतर घरात चोरी झाली, घरफोडी झाली. आपण या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपण परंपरागत पद्धतीच्या चोऱ्या आपण ऐकलेलो आहात. परंतु आता काय झालेलं आहे, जमाना बदललेला आहे, म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. डार्विनचा सिद्धांत आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे. आता आपल्याला पण बदलावं लागणार आहे, आणि परंपरागत पद्धतीने चोरी करणारे क्रिमिनल हे सुद्धा आता बदलून गेलेले आहे, बदलत आहे. ते सुद्धा आता मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून राहिलेले. त्यामुळं अगोदर घरातून पैसे जायचे, दागिने जायचे, परंतु आता जे क्रिमिनल आहे हे डायरेक्ट तुमच्या बँकेत अटॅक करतात किंवा बँकेतून तुमचे पैसे चोरून नेत आहे, परंतु आपल्याला ते समजून नाही राहिलं, कळून नाही राहिलं. म्हणजे या दोन गोष्टींमध्ये फरक हाच आहे की आपण गावाला गेल्यानंतर लॉक लागलेलं असतं आणि घरात कोणी नसतं, आणि आपण आल्यानंतर आपल्याला हे समजतं. पण हा सायबर क्रिमिनल मध्ये काय होतं की आपण घरातच असतो, परंतु आपलं घर उघडं करून आपण वावरत असतो, आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की सायबर क्रिमिनल केव्हा आपल्यापर्यंत आला आणि त्याने केव्हा आपल्या बँकेतून, आपल्या खात्यातून पैसे काढून तो निघून गेला. म्हणजे हा एक फरक आहे. त्यामुळं मला नेहमी वाटतं की अवेअरनेस हा नेहमी गरजेचा आहे. आपण म्हणतो नेहमी की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळं आपण अगोदरच का आणि याचं प्रबोधन करावं आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या. मी साधारणतः 1 ते 1 तास आपल्या सोबत बोलणार आहे. ऑनलाईन वेबिनार असल्या कारणामुळे मी डायरेक्ट तुमच्या इमोशनशी तर कनेक्ट होऊ शकत नाही, कारण की व्हर्च्युअली आपण कनेक्ट आहोत. पण तरी पण मी माझा प्रयत्न राहणार की मी एकटा न बोलता आपण सगळ्यांनी इंटरॅक्शन करावं. मला तुम्ही मध्ये थांबवू पण शकता, प्रश्न विचारू शकतात, किंवा मग शेवटी आपण एक क्वेश्चन आन्सरचं सेशन शेवटी घेऊया. मॅडम, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? हो हो, येताय सर, व्यवस्थित येस. येताय. ओके ओके, एकदा टेस्टिंग केलेलं बरं, नाहीतर मग आवाज येणार नाही, तर मग आपलं जे काही संभाषण आहे ते समजणार नाही. ओके, मी सुरू करतो माझ्या विषयाला. हो, सर. कसं मी या ठिकाणी ट्रेनर आहे आणि आपण सगळे ट्रेनीज आहे, त्यामुळं जे पण इथे लिसनर आहे तुम्ही सगळे ट्रेनीजच समजायचं. जरी इथे फॅकल्टी असेल किंवा एक रेप्युटेड डिग्निटीज असाल, पण तरी पण कसं आहे की सायबरचं नॉलेज मला नाही वाटत की तेवढं परफेक्ट असेल कुणाला. त्यामुळे आपण सगळे ट्रेनीज आहात आणि मी ट्रेनर आहे, त्यामुळे इथे आपण पद आणि वयाचं कुठेच बॅरियर ठेवू नये. आपण सरळ एक जसं शिक्षक आहे आपल्या स्टुडंटला शिकवतो त्या पद्धतीने माझं इंटरॅक्शन इथे राहणार आहे. सुरुवात मी करतो. माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. आता एक चौथी गरज पण आलेली आहे, आणि त्या ती गरज म्हणजे इंटरनेट आहे. याचं कारण असं की मूलभूत गरजामध्ये जे काही आपण अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टीला कॅटेगराईज केलेलं आहे. या तिन्ही गोष्टी आजकाल ऑनलाईन अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे या तिन्ही गोष्टी, जेवणाचं जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही बघा डॉमिनोज
किंवा कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही ऑनलाईन एक डिश किंवा डिनर लंच ब्रेकफास्ट हे बुक करतात आणि स्विगी किंवा झोमॅटो किंवा या सगळ्या ज्या सर्व्हिस आहे आपल्याला फूड सर्व करणारे या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला मदत करतात. आणि वस्त्र म्हटलं तर कपडे क्लोदिंग आजकाल आपण डीमार्ट झालं किंवा बिग बाजार झाले किंवा कुठलीही ऑनलाईन शॉपिंग आहे अमेझॉन फ्लिपकार्ट या ठिकाणी आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे की आपण घर बसल्या आपल्या चॉईसने ऑनलाईन ते परचेसिंग करू शकतो. आणि एक तिसरी गरज असते राहण्याचा निवारा, म्हणजे आपण आपलं घर झालं किंवा प्रॉपर्टी झाली या सुद्धा गोष्टी आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की एखादा व्यक्तीला जर वाटत असेल की मला या इंटरनेट आणि मोबाईल पासून लांब जायचं आहे तर त्याने कितीही विचार केला तरी तो लांब जाऊ शकणार नाही. कारण याला असं की बेसिक नीड्स ह्याच ऑनलाईन आलेल्या आहे. आणि दोन गोष्टी अजून मला महत्वाच्या वाटतात नेहमी, की आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपल्या बँकेशी लिंक असतो, म्हणजे आपला अकाउंट साठी कंपल्सरी मोबाईल नंबर द्यावा लागतो. आणि आपलं आधार कार्ड देखील आपली जी ओळख आहे त्याला देखील पॅन कार्डला देखील आपण मोबाईल नंबर रजिस्टर करतो, आपला ईमेल रजिस्टर करत असतो. मग आता हे सांगण्याचं तात्पर्य हेच की मोबाईलवर आपल्याला हे यावाच लागणार आहे, ही काळाची गरज आहे. आपण बघा जुन्या काळामध्ये धान्य देऊन एखाद्या वस्तू म्हणजे एक वस्तू देऊन दुसरी वस्तू मोबदल्यामध्ये घ्यायचो. त्यानंतर करन्सीचं म्हणजे चलन आलं. चलन म्हणजे आपण रुपया नोट नाणी या शेअर करायला लागलो, द्यायला लागलो आणि त्या बदल्यात आपण वस्तू घ्यायला लागलो. परंतु आता असं झालेलं आहे की ऑनलाईन पेमेंट ही सिस्टीम आलेली आहे. ऑनलाईन पेमेंट म्हणजे आपण आपल्याला नाणी म्हणा किंवा रुपीज म्हणा नोट म्हणा ह्या आता बाय हँड द्यायची गरज नाहीये. त्यामुळे हे सगळं ऑनलाईन आहे. आता या पलीकडे जो देखील म्हणजे यानंतरचं जे युग राहणार आहे ते व्हर्च्युअल करन्सीचं राहणार आहे. म्हणजे आपण ऐकलं असेल क्रिप्टो करन्सी हा प्रकार आपण ऐकला असेल. म्हणजे क्रिप्टो करन्सी आहे काय तर एक व्हर्च्युअल मनी आहे. म्हणजे आपण काही डिजिट आपण कुणाला तरी देणार आणि त्या डिजिटच्या मोबदल्यामध्ये आपण एखादी सर्व्हिस घेणार आहोत. म्हणजे ही एक काळाची गरज आहे आणि हा बदल होतच राहणार आहे. त्याच्यामुळे या बदलाला आपल्याला स्वीकारावंच लागेल. आता मुद्द्याच्या याच्यावर येतो की सायबर क्राईम मध्ये या सगळ्या गोष्टींचा मग वापर कसा उपयोग कसा. जसं की मी म्हटलं तुम्हाला की सगळ्या गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आल्या कारणाने आणि मोबाईल हे बँक अकाउंटशी लिंक असल्या कारणाने जो काही पैसा आहे हा पैसा आपल्या बँकेमध्ये सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत आपल्याला शाश्वती नसते. म्हणजे ज्याही व्यक्तीबरोबर सायबर क्राईम हा घडत असतो त्या व्यक्तीला एकतर हाफ नॉलेज असतं. आपण म्हणतो की अर्धवट ज्ञान हे फार धोकादायक असतं. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. तर हे अर्धवट ज्ञान केवळ आपल्याला ज्ञान नसल्या कारणामुळे आपल्यासोबत फ्रॉड होऊ शकतो, सायबर क्राईम होतो. दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की प्रत्येक सायबर क्राईमच्या पाठीमागे एखाद्या व्यक्तीची इमोशन दडलेली आहे. इमोशन म्हणजे भावना. भावना म्हणजे समजा आता जर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही इनबॉक्स जर चेक केले, तुमचे मेसेज बॉक्स जर चेक केले तर त्या मेसेज बॉक्स मध्ये बघा बरेचसे असे मेसेज आलेले असतील ज्यामध्ये तुम्हाला घाबरवलेलं असेल की बाबा तुम्ही जर बँकेची केवायसी जर अपडेट केली नाही तर तुमचं अकाउंट हे बंद होऊन जाणार. आता अकाउंट जर बंद झालं तर मग मूलभूत गरजा किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जो काही आर्थिक व्यवहार आहे आपण जो करत आहे म्हणजे आपला असाही एकही दिवस जात नसेल की आपण आपल्या खिशातले पैसे देतो आणि त्या मोबदल्यामध्ये आपण एखादी वस्तू घेत आहे. म्हणजे दररोज आपल्याला पैशांचा व्यवहार करावा लागत आहे. पण जर अकाउंटच बंद झालं असेल आणि आपली अमाऊंट त्या अकाउंट मध्ये असेल तर मग आपण व्यवहार कसा करणार. म्हणजे काय झालं मनामध्ये एक भीती निर्माण झाली. मग आपण ती भीती म्हणजे काय, ती भीती म्हणजे भावना, ती आहे इमोशन. इमोशनला जर डिफाईन केलं तर अ स्ट्रॉंग फिलिंग विच डिराइव्ड फ्रॉम वन सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण होणारी उच्च कोटीची इच्छाशक्ती. आता या ठिकाणी सायबर क्रिमिनल काय करतात की इमोशन क्रिएट करतात विक्टिम मध्ये. आणि इमोशन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय की जर भीती दिली तर भीती दिल्यामुळे काय झालं मी या ठिकाणी होतो की इमोशन म्हणजे फ्रॉडस्टर सायबर क्रिमिनल हा एक तर तुम्हाला घाबरवतो. म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की बँकेचं
बँकेची केवायसी जर तुम्ही अपडेट केली नाही तर बँक अकाउंट बंद होईल. तर हे झालं घाबरण्याचं उदाहरण. दुसरं, पॉझिटिव्ह इमोशनचा इम्पॅक्ट सायबर फ्रॉडस्टर कसा करतो की तुम्हाला सांगेल की तुम्हाला केबीसीची लॉटरी लागलेली आहे 25 लाखाची. आता 25 लाखाची जर केबीसीची जर लॉटरी लागली तर आपल्याला काही दुःख होणार नाही, आपल्याला तर आनंदच होईल. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे. कारण की हे खरं जर असेल तर म्हणजे कुठेतरी ट्रॅप होऊन राहिलेला आहात आपण. पण काय होतं की आपण आनंदाची गोष्ट ही जास्त शेअर करत नाही. म्हणजे असं पण बघितलं आलेलं आहे की बाबा लॉटरी लागली असेल तर ती सांगायची नाही वगैरे, असे प्रकार अगोदर होत होते. पण आता तसा प्रकार सहजासहजी बघायला नाही मिळत. कारण की आजकाल ऍडव्हान्स झालेलं आहे सगळं, मॉडर्नायझेशन डिजिटलायझेशन झालेल्या कारणामुळे आता कुठली गोष्ट आपण जुन्या काळामध्ये कसं होतं की एकत्र जर मित्र वगैरे किंवा कुटुंब बसले तर गप्पा नातेवाईकांच्या आपल्या गप्पा चालायच्या. पण आता मोबाईल असल्यामुळे जे व्हॉट्सअपला दिसतं, जे फेसबुकला दिसतं, तेच आपण चर्चा करतो आणि तेच बघत बसत असतो. त्याच्यामुळे आपल्याला वेळेचं पण भान राहत नाही आणि मॉडर्नायझेशन मध्ये आपण आपलं कल्चर पण कुठे बहुत विसरत चाललेलो आहोत. तर तो ड्रॉबॅक दिसून येतोय. तर होतं असं की लॉटरी जर लागली, मी उदाहरण देत होतो की लॉटरी लागली तर आनंद, आणि आनंदाच्या भरामध्ये तो जो सायबर क्रिमिनल आहे तो तुम्हाला काहीतरी प्रोसेस करायला लावतो, काहीतरी करायला लावतो. म्हणजे नेमकं काय करायला लावतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या प्रोसेसमध्ये तुमच्या बँकेमधून पैसे निघून जातात. आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बाबा ते पैसे निघून कसे जातात, काय कारण असेल, असं पडतं ना प्रश्न. की आता तुम्हाला थोडं बहुत माहिती असेल पण परफेक्ट माहिती नाहीये. मी तुम्हाला शेवटी हे पण सांगणार आहे की ते कोणत्या टिप्स आहेत, आपण त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर तुमच्यासोबत 100% फायनान्शियल फ्रॉड होणार नाही. हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझं हे तुम्हाला जे काही अवेअरनेस आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावं लागेल. तर हे 2 गोष्टीद्वारे इमोशनला मी डिफाईन केलं. कारण की प्रत्येक सायबर क्रिमिनल हा भावनांचा खेळ खेळत असतो, भावनांशी खेळत असतो विक्टीम बरोबर. आता आपण सायबर क्राईमची डेफिनेशन बघूया. म्हणजे मी सायबर पोलीस स्टेशनला कार्यरत असल्या कारणाने बऱ्याचशा लोकांना, नागरिकांना हे समजत नाही की सायबर तक्रार म्हणजे काय असते बाबा. आपण सायबर तक्रार ही केव्हा म्हणायची की ही सायबर तक्रार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा परिचित मित्र असेल आणि तुम्ही त्याला ऑनलाईन पेमेंट केलं आणि ऑनलाईन पेमेंट गेल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये पैसे गेले, 1-2 लाख रुपये पैसे गेले आणि तो पैसे परत नसेल देत, तर मग तुम्ही सायबरला येतात आणि तक्रार देतात की बाबा मी ऑनलाईन पैसे पाठवले होते पण आता तो मित्र देऊन नाही राहिला. आता यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म जरी वापरला तरी पण ती सायबरशी रिलेटेड कंप्लेंट नाही. कारण की त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता, त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला माहिती आहे. म्हणून सगळ्यात पहिले सायबर क्राईम हा काय असतो हे सांगणं किंवा हे समजणं प्रत्येक नागरिकाला गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर सायबर क्राईमची व्याख्या डिफाईन करण्यासाठी मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहे. या 4 गोष्टींना जर अडथळे निर्माण झाले, कुणी अडथळा जर निर्माण केला तर समजायचं की आपल्यासोबत सायबर क्राईम झालेला आहे. सगळ्यात पहिले म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे काय हो, मोबाईल देखील इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, लॅपटॉप देखील इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे ज्यामध्ये डेटा स्टोअर असतो, असे सगळे डिव्हाइसेस हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे जे इंटरनेटच्या मार्फतीने रन होतात. म्हणजे सायबर क्राईम होण्यासाठी जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर झाला असेल आणि त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये दुसरी गोष्ट असणं गरजेचं आहे, ते आहे इंटरनेट. जर इंटरनेटच नसेल तर सायबर क्राईम हा होईल यामध्ये थोडी म्हणजे शक्यता कमी आहे. म्हणजे त्यामध्ये मग पेनड्राईव्ह वगैरे सारख्या गोष्टी, पण त्यामध्ये कसं आहे व्यक्ती ओळखीची निघेल. पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इंटरनेट, आणि इंटरनेट जर आलं तर कुठली तरी टेक्नॉलॉजी आपण वापरतो. कारण की टेक्नॉलॉजीच्या मार्फतीनेच आपण डेटा शेअर करत असतो. म्हणजे ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहे सायबर क्राईम समजण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, इंटरनेट, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन डेटा. आता हे जर उदाहरण सहज स्पष्टीकरण द्यायचं जर झालं तर एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला समजा नागपूरवरून तुम्हाला पुण्याला जर जायचं असेल तर तुम्ही काय केलं, ऑनलाईन तिकीट काढतो आपण, ट्रॅव्हलचं तिकीट बुक करतो. आणि त्याच्यासाठी प्ले स्टोअर मध्ये वेगवेगळ्या ऍप्स आहे. वेबसाईटवर जर गेला तर वेबसाईट सुद्धा आहे ट्रॅव्हल एजन्सीच्या. त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आता वेबसाईट म्हटलं तर ती मोबाईलवर पण ओपन होते, कारण की अँड्रॉइड मोबाईल आहे. अगोदर काय बेसिक हँडसेट होते, म्हणजे बटनाचे मोबाईल्स होते.
पण आता काय झालेलं आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मध्ये काय, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे त्यामध्ये आपण इंटरनेट रन करू शकतो. म्हणजे सेम जसं ब्राउझर आपण वापरतो लॅपटॉपला, कम्प्युटरला, तसं आजकाल गुगल आपण मोबाईलला वापरू शकतो. याचाच अर्थ ब्राउझिंगची फॅसिलिटी आपल्याला मोबाईलला दिलेली आहे. मग आता ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल वापरला. त्याच्यानंतर तिकीट काढण्यासाठी इंटरनेटची गरज आहे. का इंटरनेटची गरज आहे? कारण की तुमची इन्फॉर्मेशन कुठल्या तरी टेक्नॉलॉजीच्या मार्फतीने शेअर केल्या जाणार आहे. तर ती टेक्नॉलॉजी काय राहणार आहे की बाबा, टेक्नॉलॉजी ही की ज्या वेबसाईटवर जी ऍप असेल त्या ऍपच्या, जसं की यात्रा.com झालं किंवा मग वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. आता एवढे नावं म्हणजे इतके सारे नावं झालेले आहे. तर कुठलंही एखादं ऍप असेल तर त्या ऍपच्या मार्फतीने काय होणार की तुम्हाला इंटरनेटच्या मार्फतीने तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकता, इन्फॉर्मेशन टाकतात, आयडी पासवर्ड टाकतात आणि तुम्हाला गेटवे मिळतो. गेटवे म्हणजे काय हो की बँक तुमच्या अकाउंटला, तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असते, बँकेचं अकाउंट. त्याच्यामुळं त्या ऍपच्या मार्फतीने बँकेमध्ये जाण्यासाठी एक मार्ग दिलेला असतो, गेटवे दिलेला असतो. तर त्या गेटवेचा वापर हा इंटरनेट शिवाय शक्य नाहीये. म्हणून इंटरनेटची गरज. आणि तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे आयडी, पासवर्ड, त्यानंतर बँकेचं अकाउंट, बँकेमध्ये असलेला पैसा, या सगळ्या डिटेल्स आपल्याला फिलअप कराव्या लागतात. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय की पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला बसल्या बसल्या तुम्हाला तिकीट बुक करता आलं. आणि तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला चॉईस सुद्धा होती, चॉईस सीट. तुम्हाला लोअर पाहिजे, अप्पर पाहिजे, विंडो पाहिजे, ह्या सगळ्या चॉईसेस टेक्नॉलॉजीमुळे उपयुक्त झालेल्या आहेत. तर या चारहींचा वापर करत असताना जर तुमचं तिकीट बुक झालं आणि तुम्ही पैसे, तुम्हाला 2000 तिकीट समजा पुण्याला जायला लागून राहिलेले आणि तुम्ही 2000 रुपये बँकेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं आणि तुम्हाला तिकीट बुक झालं, इथपर्यंत ठीक होतं. परंतु मित्रांनो, समजा एखाद्या फ्रॉडस्टरने तर त्याची फेक ऍप किंवा फेक वेबसाईट जर अपलोड करून ठेवलेली असेल आणि तिथे समजा तुम्ही पैसे पाठवून देखील जर तिकीट बुक झालं नाही, म्हणजे काय झालं या ठिकाणी, म्हणजेच तुमच्यासोबत काय झालं, सायबर फ्रॉड झाला. सायबर फ्रॉड होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन याला कोणीतरी छेडछाड करायला पाहिजे, छेडछाड करायला हवी. आणि ही छेडछाड झाली तरच समजायचं की तुमच्यासोबत सायबर क्राईम हा झालेला आहे. हे मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलं. आता सायबर क्राईमचे मी प्रकार सांगतो. बघा, तुम्ही कुठेही जा, दोनच प्रकार आहे सायबर क्राईमचा. एक आहे फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड आणि दुसरा आहे सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग. हे दोनच प्रकार आहे सायबर क्राईमचे. सायबरचे दोनच प्रकार आहे, फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड आणि सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग. आता फायनान्शियल फ्रॉड म्हणजे काय? फायनान्शियल फ्रॉड होण्यासाठी, फायनान्शियल फ्रॉड हे कसे होतात याचं उदाहरण आपण बघूया. रेखा मॅडम, इथपर्यंत समजतंय आपल्याला मी जे पण सांगतोय? रेखा मॅडम, आपण अनम्यूट करा आणि सांगा मला. समजतंय मॅडम? अनम्यूट करा आणि सांगा, कारण की मला थोडं क्लेरिफिकेशन लागेल मी जे सांगतोय, कारण मी एकटाच बोलतोय. रेखा मॅडम, अनम्यूट करा ना. नमस्कार सर. येस, मला थोडस, मी जरा मधून सगळे अलर्ट आहे की जरा मी चेक करतो. थांबा, माझे पार्टिसिपेशन मध्ये आहे का कोणी? एक सेकंड. अस्मिता समजते तुम्हाला? अस्मिता बैलमारे, अस्मिता अनम्यूट करा आणि सांगा, कळतंय का तुम्हाला? अस्मिता सर, खूप सुंदर माहिती दिली आपण. हो, बरोबर. येस, नाही तरी पण मला जरा बघू द्या, कारण की झोपायला नको काही विद्यार्थी आपले. काजल दिवे, काजल, अनम्यूट युअर सेल्फ अँड प्लीज टेल मी. तुम्हाला कळतंय सगळं हे जे मी सांगतोय? काजल दिवे. सर, मी जस्ट जॉईन झाले आहे. ओके, नो इश्यू. सगळ्या मुलीच दिसताय जास्त. रवी खाडे, रवी कळतंय तुम्हाला? रवी खाडे कळतंय ना तुम्हाला? हा, व्हेरी गुड. ओके. श्वेता झाडे, श्वेता. ओके, व्हेरी गुड. विवेक सिरस्कर, विवेक कळतंय आपल्याला? विवेक ओके, विवेक माहिती. योगेश कळतंय तुला मित्रा? योगेश? हो सर, कळतंय. मी आता जॉईन झालो, कळतंय थोडं सायबर क्राईम वगैरे.
योगेश तूच ना तो त्या दिवशी सायबरला आला होता तुला हो, हो, सोशल sir. मीडिया हा व्हेरी गुड तुला लिंक शेअर केली होती शेवटपर्यंत नाही तुला ते पीएचडी साठी उपयोग होईल याचा नक्कीच नक्की सर तेच मी कलेक्ट करतोय Okay. माहिती तर मी कंटिन्यू करतो प्रत्येकाने आपले जे माईक आहे ते आता म्यूट करून द्या म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही प्रत्येकाने आपले माईक हे म्यूट करून द्या ओके व्हेरी गुड चला आता बघूया फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड कसे होतात तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले ऍक्सिडेंट कुठं होतो ते सांगतो ऍक्सिडेंट म्हणजे काय हो ऍक्सिडेंट म्हणजे तुम्ही आता आपण रस्त्यावरचे रोड अपघात आपण बघत असतो रोड अपघात मध्ये काय होतं की एक गाडी दुसऱ्या गाडीला कुठेतरी कट मारून चालला जाते किंवा मग आपण पडतो म्हणजे काय झालं ऍक्सिडेंट झाला तर हे झालं ऍक्सिडेंटच्या बाबतीत म्हणजे बॉडीला जर इंजुरी होत असेल किंवा मग भांडण होत असेल कुणाचं तर आपण म्हणतो ना ऍक्सिडेंट झाला दोन गोष्टी टकरावल्या आता सायबर क्रिमिनल तुमच्या सोबत कसे टकरावतात ते कुठे तुम्हाला भेटतात ते कसे तुमच्या म्हणजे ते तुम्हालाच का बरं कॉल करता हो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तुम्हालाच का कॉल करतात बाकीच्या लोकांना का करत नाही किंवा मग हे लोक आपल्याला भेटतात कसे यांच्या संपर्कात आपण येतो कसे हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो तर त्याचं क्लॅरिफिकेशन हे आहे की कुठला पण सायबर क्रिमिनल हा तुमच्यासोबत तीन मार्ग असतात ज्याचा वापर तो करत असतो आणि त्या 3 मार्गानेच तुमच्याशी संपर्क साधतो तो पहिला मार्ग आहे तुमच्या सगळ्यांच्या ईमेल आयडी आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या ईमेल आयडी आहे आता एज्युकेशनल अकॅडमिक लाईफ मध्ये ईमेल आयडी हा फारच महत्वाची ही गरज आहे अति महत्वाची गरज आहे ती कारण की कुठला पण अँड्रॉइड मोबाईल हा रजिस्टर करण्यासाठी ईमेल आयडीची गरज असते तुमचे सगळ्यांचे अँड्रॉइड मोबाईल आहे जर तुमचे अँड्रॉइड मोबाईल नसते तर आपण एकमेकांना इथे कनेक्ट झालोच नसतो आणि तुमच्या सगळ्यांच्या ईमेल आयडी देखील आहे जर कुणाला माहिती नसेल माझी ईमेल आयडी कोणती आहे तर तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जाऊन ईमेल आयडी चेक करू शकता बघू शकता आता जेव्हा एखादा फ्रॉडस्टरला फ्रॉड करायचा आहे तुमच्यासोबत तर तो पहिला मार्ग वापरतो ईमेलचा म्हणजे तुमच्या इनबॉक्स मध्ये बघा असे कितीतरी मेसेज ईमेल आलेले असतील की ज्यामध्ये फ्रॉडस्टर वापर करतात तिथे काहीतरी तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रकार आहे किंवा तिथे तुम्हाला कुठेतरी ग्रीड दाखवतात लालच दाखवतात आमिष दाखवतात लॉटरीच्या माध्यमाने वगैरे वगैरे जेव्हा केव्हाही एखादा फ्रॉडस्टर तुमच्याशी ईमेलवर कॉन्टॅक्ट करतो तर त्याला आपण फिशिंग म्हणतो कारण की ईमेलवर आलेला आहे पण आता काय झालं मित्रांनो आता सगळेच लोक काही ईमेल वापरत नाही म्हणजे अकॅडमिक किंवा बिझनेस किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड हे घटक सोडले तर सहजासहजी ईमेलचा वापर प्रत्येक जण तेवढा प्रत्येक मेल चेक करून बघणं असं होत नाही पण अकॅडमिक मध्ये असेल कदाचित किंवा सॉफ्टवेअर मध्ये तर सगळ्या गोष्टी ईमेलवरच चालतात बँकिंग सेक्टरमध्ये पण सगळ्या गोष्टी ईमेलवर चालतात तर ईमेल हा एक महत्वाचा दुवा आहे परंतु फ्रॉडस्टरनी काय केलेलं आहे आता ईमेलवर लोक ट्रॅप होत नाही म्हणून लोकांनी आता फिशिंग करणं सोडून दिलेलं आहे म्हणजे ईमेलवर जास्त लोक फ्रॉडस्टर हे आपल्याला अट्रॅक्ट करत नाही मग ह्या लोकांनी काय केलं मेसेज देणं सुरू केलं मेसेज आणि आपल्या प्रत्येकाची सोशल मीडिया अकाउंट असतात आणि सोशल मीडिया अकाउंट हे तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया अकाउंट हे रजिस्टर करण्यासाठी आपल्याला जसे फेसबुक झाले इंस्टाग्राम झाले मोबाईल आणि ईमेल आयडीची गरज पडते तर त्या ठिकाणी सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघत असतो फेसबुकला ऍडव्हर्टाइजमेंट बघतो इन्स्टाला बघतो किंवा मग आपण युट्यूबला पण ऍडव्हर्टाइजमेंट बघत असतो जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे तिथे कुठेतरी पॉपअप येत असतो आणि तो आपण बघतो पॉपअप म्हणजे एखादी गोष्ट मध्येच ब्लिंक होते ती तुम्हाला अट्रॅक्ट करते आणि तुम्ही त्यावर क्लिक करता आणि न कळत एखाद्या काय म्हणूया स्कॅम किंवा एखाद्या ट्रॅप मध्ये तुम्ही फसता म्हणून कुठल्याही पॉपअपला आपण न कळत क्लिक करू नये कारण की त्याला क्लिक जरी केलं तुम्ही तर तुमच्यासोबत एकतर तुमचं डिव्हाइस हॅक पण होऊ शकतं किंवा तुमच्यासोबत काहीतरी तुम्हाला नुकसान होऊ शकतं तर मला सांगायचं हेच होतं की दुसरा मार्ग फ्रॉडस्टर तर एक SMS वापरतो किंवा सोशल मीडियामध्ये जे पण प्लॅटफॉर्म आहे जिथे ऍडव्हर्टाइजमेंट जिथे तुमचे मेसेंजर आहे तुमचे प्रायव्हेट चॅट्स तिथे चालतात व्हॉट्सअपला डायरेक्ट कम्युनिकेशन करतात तर सोशल मीडियाच्या द्वारे आणि SMS द्वारे जे लोक तुमच्याशी संपर्क साधतात तर त्याला आपण स्मिशिंग म्हणतो त्याला आपण आय रिपीट अगेन त्याला आपण स्मिशिंग म्हणतो आता झालं असं की फ्रॉडस्टर सुद्धा ऍडव्हान्स झालेले त्यामुळं त्यांना माहिती आहे की लोक पण थोडे अवेअर होऊन राहिले
त्यामुळे ते लोक SMS आणि सोशल मीडिया अकाउंट याला पण लोक काही आजकाल हुशार झाल्यामुळे काही लोक रिस्पॉन्ड करत नाही. मग ह्या लोकांनी आता तिसरा फॉर्म्युला वापरलेला आहे. तिसरा फॉर्म्युला म्हणजे काय की ते डायरेक्ट तुमच्याशी कॉल करतात, डायरेक्ट तुमच्याशी कम्युनिकेशन करतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, त्याला आपण विशिंग म्हणूया. विशिंग विशिंग बघा, फिशिंग, स्मिशिंग अँड विशिंग हे 3 माध्यम आहे. या 3 माध्यमांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच माध्यम नाहीये. या 3 माध्यमांद्वारे जे पण सायबर क्रिमिनल आहे ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. आता प्रश्न हा आहे की आपल्याला हे कळत का नाही, आपल्याला का कळत नाही की या 3 मार्गाने सायबर क्रिमिनल आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात. तर होतं कसं की आपण सुरुवातीला जेव्हाही कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर त्यावेळेस काय असतं की आपला एकमेकांचा विश्वास असतो, त्यावेळेस विश्वास असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल विश्वास कसा निर्माण होईल हो, कारण की समजा या ठिकाणी मी आता तुम्हाला लेक्चर देतोय. लेक्चर म्हणजे तुम्ही विश्वास का ठेवला, का बरं मला विश्वास ठेवला, मी तर कोणी पण असू शकतो ना, म्हणजे मलाच का इन्व्हाइट केलं. तर याला एक कारण होतं. याला एक कारण असं होतं की मॅडम अप्रोच झाल्या, मॅडमनी कोणाशी तरी संपर्क रेफरन्स त्यांना मिळाला, ते मला ओळखत होते आणि ते मला ओळखत होते म्हणून त्यांनी मला इन्व्हाइट केलं. आता फ्रॉडस्टर जे पण आहे म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जेही लोक तुमच्याशी संपर्क करून राहिलेले, सायबर क्रिमिनल हे शक्यतोवर फिजिकली कधीच समोर येत नाही. हे कधी लक्षात ठेवायचं तुम्ही पण, फिजिकली कधीही समोर येत नाही. हे लोक व्हर्च्युअली कनेक्ट होतात. म्हणजे हे कुठल्या तरी दुसऱ्या राज्यातून बोलत असतात आणि ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात, पण त्यांची हिंमत नाहीये, ते कधीच फिजिकली समोर येणार नाही. दुसरं एक महत्वाचं सांगतो आपल्याला की तुम्ही समजा महाराष्ट्राचे रहिवासी आहात तर कुठलाच सायबर फ्रॉडस्टर हा महाराष्ट्राच्या लोकांबरोबर फ्रॉड करणार नाही. म्हणजे आपले लोक आपल्याशी फ्रॉड करणार नाही. त्यांना माहिती आहे की आपल्या लोकांशी जर फ्रॉड केलं तर महाराष्ट्र पोलीसची कनेक्टिव्हिटी क्विक आहे बाकी राज्यांपेक्षा, त्यामुळे ते लोक काय होईल कॉल करून ऍक्शन पटकन घेऊ शकतात. परंतु हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. जे पण तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात, मी 1-2 राज्यांची नावं घेतो, ते नावं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. कारण की सायबर क्रिमिनलचं जे हब आहे ते आहे झारखंडमध्ये जामतारा म्हणून एक शहर आहे. जामतारा जिल्हा आहे. त्या जामतारामधून मॅक्झिमम लोक, एक हब आहे सायबरचं, तिथून ते कॉल करतात. मॅक्झिमम फ्रॉडस्टर तिथून जंगलातून, नदीतून, कारण की जामतारा हे वेस्ट बेंगॉल, ओरिसा, छत्तीसगड आणि बिहार यांच्या बॉर्डरवर वसलेला आहे. त्यामुळे ह्या राज्यातून त्या राज्यात पलायन करायला त्यांना जास्त वेळ लागत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती क्राईम करतो तो सगळ्यात पहिले तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पलायन करतो, कारण की त्याला बॉर्डर क्रॉस करायची असते. त्यामुळे त्यांना माहिती आहे कनेक्टिव्हिटीला इथे अडथळा निर्माण होऊ शकतो आपल्याला, म्हणजे आपल्याला पकडायला अडचण निर्माण होऊ शकते. परंतु आता म्हणजे ही गोष्ट तितकी खरी पण नाहीये, कारण की आधुनिकतेमुळं पोलीस देखील पटकन पोहोचू शकतात. त्यामुळं हा सुद्धा संदेश त्यांच्यापर्यंत जाणं तितकंच गरजेचं आहे. परंतु लोकल फ्रॉडस्टर हा कधीच लोकल माणसाचा फ्रॉड करत नाही. तर जमतारा झालं, UP झालं, बिहार झालं आणि राजस्थानमध्ये भरतपूर, दौंसा हे जे जिल्हे आहे जे युपीच्या बॉर्डरला लागून आहे, तर या UP बॉर्डर मधले हे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे OLX फ्रॉड जर झाला तुमच्या बरोबर, तो OLX फ्रॉड हा आर्मी मॅनच्या नावाने फ्रॉड होतो. आर्मी मॅन बोलतोय असं सांगितलं जातं आणि OLX वर तुम्हाला तुमच्यासोबत एखादी वस्तूचा आमिष कमी किमतीमध्ये दाखवल्या जाते. गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा जी वस्तू तुम्हाला आवडते ज्यामुळे तुम्ही अट्रॅक्ट होतात आणि ती कमी किमतीमध्ये आपल्याला मिळते. तर या वस्तूंचं अट्रॅक्शन दाखवून आर्मीमध्ये आहे असं सांगून सहानुभूती घेतात आणि सहानुभूती घेऊन मग आपल्याला वाटतं की देशाची सेवा करतो आणि ते काय मग व्हॉट्सअपला सगळ्या डिटेल शेअर करून देतात. कॅन्टीन कार्ड, आय कार्ड, त्यांचं सगळं ते सगळं खोटं असतं. तुम्हाला अगोदरच म्हटलं की व्हर्च्युअली आहे आणि एखादा डॉक्युमेंट, दस्तऐवज खोटा तयार करून तुम्हाला पाठवणं व्हॉट्सअपला हे फार सोपं झालेलं आहे. कारण की तुम्ही गुगलवर जर गेला आणि नुसतं आधार कार्ड जरी टाईप केलं तर पायलीचे 50 आधार कार्ड तुम्हाला तिथे दिसतील लोकांचे, कारण की आपणच इंटरनेटवर सगळ्या गोष्टी अपलोड करून ठेवलेल्या आहे आणि त्याचा कुठेतरी मिसयूज हा होत असतो. तर या ठीक आहे, मी मुद्द्यावर पुन्हा येतो. मी तुम्हाला हे सांगत होतो की 3 प्रकारच्या आहे गोष्टी, माध्यम: ईमेल, SMS आणि कॉल करणं. आणि कॉल करत असताना आपण त्यांना डिफाईन करतो की जे मेलवर कॉन्टॅक्ट करतात त्यांना फिशिंग म्हणतो. त्यानंतर जे SMS किंवा सोशल मीडियाच्या अकाउंटवर मार्फतीने कॉन्टॅक्ट करतात त्याला आपण स्मिशिंग म्हणतो आणि जे डायरेक्ट मोबाईलवर आपल्या बोलतात त्याला आपण विशिंग म्हणतो. तर हे 3 प्रकार आपण लक्षात ठेवायचे आहे. ओके, आता पुढे जाऊया.
आता कुठल्याही सायबर फ्रॉड मध्ये सायबर क्रिमिनल हा काय करतो, इमोशनचा वापर करतो, हे तर तुम्हाला समजलेलंच असेल. आता यामध्ये असं असं काय होतं की तुमचा कॉन्टॅक्ट त्यांना कसे मिळतात ते मी जरा समजतो. म्हणजे मी काय एक प्रॅक्टिकली विचार करूनच सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा होतो, म्हणजे तुमचे नंबर त्यांना कसे मिळतो त्या मुद्द्यावर मी होतो. तर त्यांचे म्हणजे तुमचे नंबर त्यांना मिळण्यासाठी काहीच मोठी अडचण नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले तर तुम्ही हे लक्षात घेऊन घ्या, हे लक्षात ठेवा की आपली इन्फॉर्मेशन ही सिक्युअर्ड नाहीये मित्रांनो. आपली इन्फॉर्मेशन ही सिक्युअर्ड नाहीये. ती कशी सिक्युअर्ड नाहीये हे सांगतो. इन्फॉर्मेशन सिक्युअर्ड नाही म्हणजे आपण आपले जे पण डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, किंवा जे पण आपल्या पर्सनल डेटा आहे, हा आपण काय करतो, झेरॉक्स कधी ना कधी आपण काढलेले. आणि आता झेरॉक्स काढल्यानंतर आपण कुठे जातो, झेरॉक्स सेंटरमध्ये जातो. झेरॉक्स सेंटरमध्ये गेल्यानंतर झेरॉक्स सेंटरचे जे कोणी असतील, मी त्यांना नावं ठेवत नाही कारण बोट सारखे नाहीये, तर झेरॉक्स सेंटरमध्ये स्कॅनिंग मशीन असतात, स्कॅनर असतात. सगळ्यात पहिले तुमचं डॉक्युमेंट हे स्कॅन केलं जातं आणि स्कॅन केल्यानंतर त्याची प्रिंटआउट किंवा झेरॉक्स काढून तुम्हाला दिली जाते. परंतु ते स्कॅन केलेलं डॉक्युमेंट हे डिलीट झालं का नाही झालं याबाबत आपल्याला तर काही खात्री नाही, आपल्याला तर काही माहित नाही. कारण की आपण काय करतो, झेरॉक्स केलेली कॉपी ही घेऊन घेतो आणि निघून जातो पैसे देऊन. पण ती जी स्कॅन केलेली कॉपी आहे त्याचं काय होतं पुढं, तर मी म्हणत नाही की सगळेच लोक ती स्कॅन केलेली कॉपी विकतात, परंतु मिसयूज होऊ शकतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की कुठली पण ऑनलाईन सर्व्हिस किंवा कुठली इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस किंवा कुठली डिजिटल सर्व्हिस किंवा कुठली डीटीपी वर्क करत असताना आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे जायला पाहिजे. व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे कारण की त्याचा तुमच्यावर विश्वास आहे. शक्यतोवर आता कितीही तुम्ही विश्वास दाखवला तरी देखील काय होणार आहे, इन्फॉर्मेशन मात्र लीक ही होणार आहे. हा एक वेगळा माध्यम झाला त्या तुमची डिटेल्स फ्रॉडस्टर पर्यंत जाण्याची. दुसरं, आपण जी ऑनलाईन शॉपिंग करतो, म्हणजे ज्याही बेसिक मूलभूत गोष्टी आपण ऑनलाईन घेतलेल्या आहे आता मोबाईलवर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर. म्हणजे काय झालेलं आहे, जे अन्न, वस्त्र, निवारा आणि तुमचा पैसा, या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे की लिंक इंटरनेटचा वापर करून आपल्याला त्यामध्ये डिटेल शेअर करावी लागते. आता ही डिटेल कुठे ना कुठेतरी सेव्ह होत असेल ना हो, कारण की आपण कुठली ऍप ज्यावेळेस वापरत असतो ती ऍप इन्स्टॉल केल्यानंतर बघा आपले कॉन्टॅक्टचा ऍक्सेस आपण त्याला देत असतो. आपण स्वतःच परमिशन देत असतो त्याला की माझा डेटाचा तुम्ही वापर करू शकता, तुमची माझी कॉन्टॅक्ट लिस्ट तुम्ही वापरू शकता, माझी गॅलरी तुम्ही वापरू शकता. आपण अलाव करत जातो आणि ते अलाव केलं म्हणजेच काय हो की तुमचा सगळा इन्फॉर्मेशन त्या ऍपच्या डेटाबेसमध्ये स्टोअर झालेला आहे. आता तो मग याची काय गॅरंटी आहे की जी अननोन ऍप आहे, आपल्याला हे पण माहित नाही ती फॉरेनची का कुठे, आपण सरळ प्ले स्टोअर मध्ये जातो आणि आपली इन्स्टॉल करत असताना जी रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट आपण फुलफिल करत जातो. पण कुठेतरी सर्व्हरला, कुठेतरी डेटाबेसला आपली इन्फॉर्मेशन गेलेली आहे. ठीक आहे, हा एक मार्ग झाला. अजून तिसरा मार्ग हा आहे की तुमची इन्फॉर्मेशन ही 100% सिक्युअर्ड नाही मित्रांनो. ती कशी नाहीये हे सांगतो तुम्हाला. ज्याही मूलभूत गरजा आहे किंवा जे मी म्हणतोय तुम्हाला की ज्या ज्या गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करून आपण पैशांचा व्यवहार करते किंवा एखादी फॅसिलिटी आपण वापरतो. समजा फॅसिलिटी वापरत असताना जर अडथळा आला, म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं होतं की ट्रॅव्हलचं तिकीट बुक करत असताना पैसे हे चालल्या गेले परंतु तिकीट बुक झालं नाही, तर तुम्ही काय करता मित्रांनो, आपण काय करतो, आपण कस्टमर केअरचे नंबर शोधतो. आणि कस्टमर केअरचे नंबर हे कुठून शोधतो, आपल्याला सगळ्यात जास्त विश्वास आहे गुगलवर. गुगल बाबावर आपण जातो आणि तिथे कस्टमर केअर सर्च करतो आणि सिलेक्ट करतो आणि सगळ्यात पहिले जे दिसतं त्याला आपण सिलेक्ट करून तिथे जे काही नंबर दिलेले असतात त्या नंबरला आपण कॉल करतो. तर सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल जर कोणी असं करत असेल तर गुगलवर जाऊन हेल्पलाईन नंबर जर तुम्ही सर्च करत असाल तर. याचं कारण असतं की फ्रॉडस्टर लोक काय करतात, गुगलवर फेक हेल्पलाईन नंबर जे आहे कस्टमर केअरचे नंबर ते अपलोड करून ठेवतात, ऍड लोकेशन करतात आणि ऍड लोकेशन केलं तर तुमची नियर बाय लोकेशन जे कोणी असेल, समजा नागपूर आहे तर नागपूरला समजून जा की एक सोनेगाव आहे, सोनेगावमध्ये समजा मनीष नगरचा एरिया येईल किंवा चीज भवन येईल, तर चीज भवनला कुठेतरी ऍड लोकेशन म्हणून एखादा फ्रॉड नंबर, फेक नंबर जो फ्रॉडस्टर जवळ आहे झारखंड, युपी, बिहारचा, तिथे तो ऍड लोकेशन करून त्याचा नंबर तिथे अपलोड करून देईल आणि हेल्पलाईन नंबर म्हणून तिथे टाकून देईल तो.
मग तुमच्या नियर बाय जे आहे ते तुम्हाला सर्च केलं जातं आणि ते सर्च झालं तर तुम्ही त्या नंबरला डायल करता. आता त्या नंबरला डायल केल्यानंतर खरंच तुम्हाला तुम्ही ज्या अडचणीसाठी कॉल केलेला असतो ती अडचण तर तुमची सॉर्ट आउट होतच नाही. म्हणजे तुमचे समजा एखादं आता तिकीटचं उदाहरण देत होतो, नागपूर पुणेला तर तुम्हाला जायचं होतं आणि ते तिकीट तुमचं बुक झालं नाही, पैसे गेले आणि समजा त्याच कस्टमर केअरला तुम्ही जर कॉल केला तर राहिलेली उरलेली जी काही पुंजी आहे तुमच्या खात्यामधली जे 2000 परत मिळवण्याच्या चक्करमध्ये आम्ही बघत असतो सायबर पोलीस स्टेशनला की लाखोच्या लाखो रुपये सायबर क्रिमिनलला अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर अमाऊंट निघून जाते आणि ते काहीच करू शकत नाही. यामध्ये मूर्खपणा कोणाचा झाला की आपल्याला नॉलेज नाहीये की आपण गुगलवर का विश्वास ठेवला, आपण गुगलवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आपल्यासोबत ट्रॅजेडी झाली. म्हणून मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही गुगलच्या हेल्पलाईन नंबरला कृपया विश्वास ठेवू नका. मग आता विश्वास ठेवायचा कसा, कुठे जायचा आपण? तर जी पण सर्व्हिस आहे एक तर सगळ्यात पहिले रेप्युटेड फॅसिलिटी तुम्ही वापरा. रेप्युटेड फॅसिलिटीच्या प्रत्येकाच्या रेप्युटेड वेबसाईट असतात. त्या रेप्युटेड वेबसाईटमध्ये कॉन्टॅक्ट अस नावाचं एक ऑप्शन असतं आणि वेबसाईटच्या खाली सगळ्यात खाली कॉन्टॅक्ट अस मध्ये तिथे काही नंबर दिलेले असतात. ते नंबर लँडलाईन असतात किंवा टोल फ्री नंबर कस्टमर केअरचे असतात जे 1800 पासून सुरू होतात. 1800 किंवा एखादा VIP नंबर म्हणजे हा स्पेशली त्या सुविधेसाठी कंपनीने घेतलेला असतो. मग आता हे कस्टमर केअरचे जे नंबर आहे ही पद्धत झाली ऑथेंटिक वेची. डायरेक्ट गुगलवर सर्च न करता ती जी टेक्नॉलॉजी जी कंपनी विकसित केलेली आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन तिथे मग कॉल करायचा. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथे सुद्धा शाश्वती नाहीये की तुम्ही सिक्युअर्ड आहात. आता ते कसं ते पण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या रेप्युटेड कस्टमर केअरवर वेबसाईटच्या कस्टमर केअरवर गेला, तिथे नंबर तुम्हाला मिळाला, तुम्ही कॉल केला. समजा कस्टमर सेंटर आहे 1800 जे ऑथेंटिक आहे तिथे तुम्ही कॉल केला आणि कॉल केल्यानंतर कस्टमर तुमची डिटेल्स तिथे घेतो. आता आमच्या असं देखील बघण्यात आलेलं आहे की ऑथेंटिक कस्टमर केअर जे आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमची डिटेल जर गेली तर ती 100% तिथे सिक्युअर्ड नाहीये. हा ट्रेंड आम्ही ऑब्झर्व करतो कारण की सायबरला आहे, विक्टिम्स आमच्या संपर्कामध्ये येतात आणि ते सांगतात की सर आम्ही 3 दिवसापूर्वी अधिकृत वेबसाईटवर जाऊन कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन कस्टमर केअरला कॉल केला होता. मग झालं काय बाबा की तुम्ही जर कस्टमर केअरला जर कॉल केला अधिकृत तरी तुमच्या सोबत फ्रॉड कसा झाला? तर त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी हे सांगितलं जे तुम्हाला पण ऐकायला आवडेल आणि तुम्ही सुद्धा सरप्राईज व्हाल का असं सुद्धा होतं का. मग नेमकं काय होतं? नेमकं हे होतं की तुम्ही कस्टमर केअरला समजा 2 दिवसापूर्वी कॉल केला होता आणि तुम्हाला त्यांनी हमी दिली की हा ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट करतो. परंतु काय होतं 2-3 दिवसांनी कुठल्या तरी नंबरवरून तुम्हाला कॉल येतो आणि ते सांगतात की तुम्ही 3 दिवसापूर्वी कॉल केला होता आणि मग तुमचा विश्वास त्यावर होतो की हो बाबा मी तर कॉल केला होता. मग हे लोक सुद्धा फ्रॉडस्टर आहे. हे लोक सुद्धा फ्रॉडस्टर आहेत जे सेकंड टाइम तुम्हाला कॉल करताय. सेकंड टाइम कॉल करतात हे फ्रॉडस्टर कसे? ते असे की कस्टमर केअर मधून सुद्धा आपला डेटा सुरक्षित नाहीये, तो सुद्धा कुठेतरी लीक होत आहे. म्हणजे 100% प्युअर मिळणार नाहीये. म्हणजे हे गणित असं आहे की जसं तुम्ही आता सकाळी दूध घेता तर दूध जर घेतलं तर किती 100% दूध तुम्हाला प्युअर मिळणार नाहीये. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे मिक्सिंग राहणार आहे. म्हणून आपली इन्फॉर्मेशन सुद्धा 100% सिक्युअर नाहीये, कुठेतरी लीक होणार आहे. त्यामुळं ही गोष्ट या गोष्टीची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. तर हे होतं की सायबर फ्रॉडस्टर हे तुमच्याशी कॉन्टॅक्ट यांना नंबर कुठून मिळतात ते सुद्धा एक कारण आहे. चौथं कारण असंही आहे की आपण आपली डिटेल कुठेतरी शेअर करतो, कुठेतरी रिझर्वेशनच्या स्लिप्स असतात, रिझर्वेशन काढतो, बुकिंगच्या स्लिप्स असतात, कुठेतरी मॉलमध्ये जातो, कुठेतरी हँड रिटन मध्ये आपण आपली डिटेल शेअर करतो. कुणाला जॉब पाहिजे नसतो तर 4-5 ठिकाणी आपल्या जॉब प्रोफाईल आपण देत असतो किंवा मॅट्रिमोनियल साईटवर आपण आपली प्रोफाईल देत असतो. म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे बेसिक नीड्सच्या रिलेटेड त्या सगळ्या रिक्वायरमेंटसाठी आपण काय करतो आपली मूलभूत जी इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करतो. थोडक्यात मित्रांनो हेच सांगायचं आहे की तुमची इन्फॉर्मेशन ही 100% सुरक्षित नाहीये. त्यामुळं ती सुरक्षित कशी राहील याची काळजी घेणं ही तुमचीच जबाबदारी आहे. ही आपलीच जबाबदारी आहे की शक्यतोवर अवॉइड करायचं. म्हणजे मी असंच देखील म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही इंटरनेट वापरू नका, तुम्ही बँक क्लिंग करू नका. मग हे मूर्खपणा राहील. हे टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची, जर तुम्ही वापरले नाही तर तुम्ही मागं पडाल, मग काळाच्या मागं पडाल.
आणि मागं पडाल तर कुठेतरी प्रगती तुमची खुंटेल. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी पासून लांब पडायचं नाहीये, उलट आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. ती कशी वापरल्या जाते याचं परफेक्ट नॉलेज घ्यायचंय आणि आपल्याला त्यामधून बचाव करत बाहेर सुरक्षित आपण राहायचं आहे. ठीक आहे, हे झालं फ्रॉडस्टरला तुमचे कॉन्टॅक्ट नंबर कसे मिळतात हे सांगायचं. आता फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड, आता याचं उदाहरण घेण्यासाठी मी एक केस स्टडी पण तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी फायनान्शियल फ्रॉड मध्ये 4 प्रकार आहे जे तुमच्यासोबत सायबर फ्रॉडस्टर काय करतात, तुमच्याकडून माहिती घेतात. माहिती घेतात म्हणजे काय हो, पुन्हा मी तेच उदाहरण देतो तुम्हाला की ट्रॅव्हलचं तिकीट बुक करता करता काय झालं की तुमचं तिकीट बुक झालं नाही आणि पैसे मात्र डिडक्ट झाले. मग तुम्ही काय केलं, हेल्पलाईन नंबरला कॉल केला. असं समजा की तुम्ही खोट्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला आणि खोट्या हेल्पलाईन नंबरला कॉल केल्यानंतर तो फ्रॉडस्टर करतो काय मग तुमच्यासोबत ते मी सांगतो तुम्हाला. तो काय करेल बघा, तुम्ही त्याला कॉल कराल, तो तुम्हाला रिस्पॉन्ड करेल. तो तुमच्याशी सगळ्यात पहिले अतिशय सभ्यतेने संयम ठेवून आणि हिंदी भाषेमध्ये बोलेल आणि त्याचा टोन थोडासा लक्षात ठेवायचा. झारखंड, युपी, बिहार सारखा तो टोन असतो. तर लक्षात घ्यायचं थोडंसं का बाबा, थोडंसं अवेअर होऊन जा की तो जर महाराष्ट्रातून बोलत असेल तर त्याला थोडंसं मराठी बोलायला लावा. पण मुळात आपल्याला टेस्ट करायचीच नाहीये, रिस्क घ्यायचीच नाहीये. त्याच्यामुळं विश्वास ठेवायचा नाहीये की हा ती व्यक्तीच आहे म्हणून. जरी कॉल आला, आता होतं कसं की कस्टमर केअर म्हणून तुम्ही त्याला कॉल केला, त्याने तुम्हाला रिस्पॉन्ड चांगल्या पद्धतीने केला आणि विशेष करून मुलींचा वापर इथे केला जातो. कारण की मुलींचं कस्टमर केअर म्हटलं की काय असतं की बाबा एक सोजवळ नाजूक आवाज अशा पद्धतीने, आणि माणसं देखील जेंट्स देखील कॉल करतात. आता हे कॉल करत असताना तो काय करेल, तुम्हाला कुठली तरी एखादी लिंक पाठवेल किंवा तो काय करेल बोलण्यामध्ये तुम्हाला इमोशनली इतकं तुम्हाला तो डिस्टर्ब करून टाकेल की तुमच्या भावनांचा अक्षरशः तो गुंता करून टाकेल. तर तुम्हाला समजणारच नाही की खरं काय खोटं काय. पूर्ण तुम्हाला तो एक प्रकारचं काय म्हणूया हिप्नोटिझम सारखंच काहीतरी तो इमोशनशी खेळण्याचा प्रयत्न करेल आणि तो तुमच्याकडून न कळत तुमच्याकडून ओटीपी घेऊन येईल. ओटीपी म्हणजे काय, वन टाइम पासवर्ड राहतो. पण तो तुम्हाला म्हणणार नाही की ओटीपी द्या मला. तो म्हणाल की शेवटचे 4 नंबर आलेले असतील ते 4 नंबर तुम्ही आम्हाला द्या, प्रोव्हाइड करा. आपल्याला वाटतं की हा शेवटचे 4 नंबर काय आहे ते नंबर असतील, पण ऍक्च्युली ती पिन पण असू शकते, ओटीपी पण असू शकतो. तर आपण कधीही फ्रॉडस्टरला ओटीपी द्यायचा नाही. फ्रॉडस्टर कॉल करून तुमच्याकडून ओटीपी घेता. 4 अंक किंवा कुठलाही नंबर, मी म्हणणारच नाही ओटीपी, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की त्यावेळेस ओटीपी तुम्ही दिला म्हणून. मी तुम्हाला हे म्हणेल की पिन जी आहे किंवा नंबर जो आहे, कुठलाही नंबर आहे, तो नंबर द्यायचा नाही कोणालाच. आता हे झालं ओटीपी. जर तुम्ही ओटीपी दिला नाही तर तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही. दुसरं आहे लिंक. आता लिंक काय होतं बघा, तुम्हाला सांग लिंकचं काय मेकॅनिझम आहे. कुठलीही लिंक आली तर त्याला कोणीही क्लिक करू नका. ती लिंक जर तुम्ही क्लिक केली तर काय होतं ते सांगतो. लिंक क्लिक केली का तुमचा विक्टिम म्हणजे तुमचा मोबाईल हा फ्रॉडस्टरच्या मोबाईलमध्ये रिमोट ऍक्सेस केला जातो. म्हणजे तो झारखंड, युपी, बिहार मधून बसल्या बसल्या तो तुमचा ऍक्सेस घेऊ शकतो तुमच्या मोबाईलचा आणि त्याला सगळं पिन, ओटीपी, तुम्ही जे जे ऑपरेटिंग फंक्शनिंग करता ते सगळं त्याच्या स्क्रीनमध्ये तिथे दिसतं. आणि तो काय करतो, तुम्हाला बोलण्यामध्ये एंगेज ठेवून सेम मोमेंटला ओटीपी मागवून किंवा लिंक क्लिक करून अकाउंट मधून तुमचे पैसे 20-20, 30-30 हजार रुपये काढून तुमचं अकाउंट 5 मिनिटात खाली करून देईल. आणि तुमचं बोलणं बंद झालं की काय होईल, खटखट बँकेचे 2-3 मेसेज येऊन जाणार आणि तुमच्या अकाउंट मधून लाखो रुपये हे निघून जाणार. म्हणजे काय झालं, ती लिंक क्लिक केली. त्या लिंकचं नाव आहे एनीडेक्स ऍप. तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या, ती लिंकचं नाव आहे एनीडेक्स ऍप. कारण की फ्रॉडस्टरला माहिती आहे हे एनीडेक्स ऍप नावाचं काही कोणाला माहिती नाहीये. पण एनीडेक्स ऍप आणि क्विक सपोर्ट ऍप या 2 ऍप अशा आहे की तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस हा चालला जातो. आणि ऍक्सेस गेल्यानंतर स्वप्नील सर आणि अनिल सरांचा माईक, अनिल सर माईक म्यूट करता का अनिल सर? दिलीप सर आपला पण माईक म्यूट करा, अनम्यूट करा, सॉरी म्यूट करा. सरगड सर, दिलीप सर काय विचारताय का? लक्ष्मी मॅडम काय सांगताय, सरांचा आवाज येत नाही मला. सर ऐकू नाही येत आहे बरोबर.
दिलीप सर ऐकू येत नाहीये बरोबर. ऍपची नावं विचारत आहेत ते. अच्छा, नाव एनीडेक्स ऍप, एनीडेक्स, ANYDESK, एनीडेक्स आणि क्विक सपोर्ट ऍप, एनीडेक्स ऍप अँड क्विक सपोर्ट ऍप, एनीडेक्स ऍप अँड क्विक सपोर्ट ऍप, हे 2 ऍप आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही OTP दिला नाही आणि लिंक पण क्लिक केली नाही, पण तिसरं माध्यम काय आहे हो? तिसरं माध्यम हे आहे की माणूस न कळत काय करतो, आपल्या कार्ड डिटेल जी असते ना, कार्ड डिटेल, क्रेडिट कार्ड असतात, डेबिट कार्ड असतात, हे जे ATM कार्ड आहे त्यांची डिटेल जे आहे ती शेअर करून देतो. भावनांच्या याच्यामध्ये त्याला लक्षातच येत नाही की ही माहिती सुद्धा आपल्याला शेअर करायची नाहीये. ओके, आता कार्ड डिटेल पण शेअर करायची नाहीये. कदाचित हेल्पलाईन नंबरला कॉल केल्यानंतर तो तुम्हाला कार्ड डिटेल मागू शकतो, पाठीमागचा CVV नंबर जो आहे तो मागू शकतो. तर पाठीमागचा CVV नंबर हा मुळात आपल्याला भेटत नाहीये. CVV नंबर जर तुम्ही दिला तर काय होईल, तुमचं आणि त्याचं अग्रीमेंट झालं की तुम्ही मान्य केलं की हो मी अमाऊंट द्यायला तयार आहे, त्यामुळे हा CVV नंबर सुद्धा द्यायचा नाही मित्रांनो. आता चौथा मार्ग आहे जो फ्रॉडस्टर तुमच्या कडून पैसे घेऊ शकतात खात्यामधून. तर चौथा मार्ग म्हणजे काय हो, तो सोपा आहे. तो असा आहे की तुम्ही काय करता, विश्वास ठेवता कोणावरही, आणि स्पेशली जॉब फ्रॉड असेल किंवा इन्शुरन्स फ्रॉड असेल किंवा मग मॅट्रिमोनियल साईटवर जर तुम्ही गेला असेल किंवा कोणाला पैशाची गरज असते तर आपण काय करतो, खात्यामध्ये पैसे टाकतो. पण आपण ही खात्री करत नाही की बाबा हे फ्रॉडस्टरचं फेक अकाउंट आहे का काय, त्यावेळेस तुमच्या लक्षात येत नाही, नंतर लक्षात येतं. म्हणून मला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला सगळ्यांना की खात्री न करता कुणाच्याही खात्यामध्ये पैसे प्लीज मित्रांनो टाकू नका. जर ते तुम्ही टाकत असाल तर मग तुमच्या समोर फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड होऊ शकतो. तर माझं म्हणणं हे आहे की जी व्यक्ती OTP देत नाही, जी व्यक्ती लिंक क्लिक करत नाही, जी व्यक्ती कार्ड डिटेल शेअर करत नाही, जी व्यक्ती खात्री न करता कुणाच्याही खात्यामध्ये पैसे टाकत नाही, हे 4 गोष्टींच्या व्यतिरिक्त जर या 4 गोष्टीने प्रिव्हेंट केल्या, म्हणजे सतर्कता जर ठेवली तर त्याच्याबरोबर 101% फ्रॉड होणार नाही. 101% मी गॅरंटी देतो तुम्हाला. फक्त तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की या 4 गोष्टी मला द्यायच्या नाही. म्हणजे बघा, मेल आला लक्षात ठेवायचं, SMS आला किंवा सोशल मीडियावर ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितली फेक तर लक्षात ठेवायचं. आणि तिसरं, डायरेक्ट कॉल करत असेल, या 3 गोष्टी ऍक्सिडेंट होण्याच्या इनिशियल स्टेज असतात. आणि मध्यावस्था ही असते. मध्यावस्था म्हणजे कोणती, की बाबा तुम्ही OTP दिला, लिंक क्लिक केली, कार्ड डिटेल शेअर केली किंवा खात्री न करता अकाउंटमध्ये पैसे टाकले, तर ही तुमची मध्यावस्था आहे. आणि शेवटची मग जी समारोप अवस्था असते ती डायरेक्ट तुम्ही मग पोलीस स्टेशनला येतात, ती तुमची समारोप अवस्था असते शेवटची. त्याच्यामुळं या 2 पेजेसला तुम्हाला अवॉइड करायचंय, वाचायचं आहे. आता समजा कुठला पण सायबर फ्रॉडस्टर हा ज्यावेळेस आपल्याला नुकसान करतो तर 5 प्रकारचं नुकसान आपल्याला होत असतं. 5 प्रकारचं नुकसान कोणतं आहे, शारीरिक नुकसान, मानसिक, आर्थिक, मिळकतीचं आणि आबरूचं. शारीरिक म्हणजे बघा, आपल्या शरीराला हानी पोहोचते, म्हणजे काय हरास होतो ना, हरासमेंट होते आपली. ज्यावेळेस आपल्याला पैसे निघून जातात, बँकेची तक्रार, पोलीस स्टेशनच्या तक्रार, किंवा एखाद्या महिलेला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर ब्लॅकमेल करत असताना तिचं एक मेंटली टॉर्चर केल्यासारखं होतं. शरीराला इजा पोहोचवणं शारीरिक. मानसिक म्हणजे काय, मेंटली हरासमेंट करणं. मानसिक त्रास होतो ना, तुमच्या अकाउंट मधून डायरेक्ट जर पैसे गेले तर किती त्रास होतो, आपण किती डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे असं देखील बघितलंय की लोन ऍप किंवा लोन जर सँक्शन करून एखादी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये येत असते आणि केवळ तुम्ही OTP दिल्यामुळे ती लोन अमाऊंट बँकेची जशीच्या तशी फ्रॉडस्टर त्याच्या अकाउंटमध्ये वळती करून घेतो का, आता तुम्ही OTP दिला म्हणून. मग आता तुम्हाला ती अमाऊंट तर गेली, बँकेला पण रिफंड करावे लागणार ना, बँक थोडी तुम्हाला सोडणार आहे. म्हणजे हे इकडं आड आणि तिकडे वीर सारखी गमत असते. म्हणून आपल्याला खात्री, म्हणजे या ठिकाणी काय होतं, मानसिक त्रास होतो, शारीरिक, आर्थिक, मिळकतीचा. मिळकत म्हणजे काय हो, आम्ही असं पण बघितलेलं आहे की जॉब लावून देतो म्हणून लोक प्रॉपर्टी विकून पैसे देतात, अक्षरशः गाडी, शेतीवाडी विकून देतात, घरदार विकून देतात पैसे, आणि शेवटी फ्रॉड निघतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक, मिळकत आणि आबरूचं. आबरू म्हणजे काय, आता बऱ्याच वेळा स्त्री आणि पुरुष यांच्यासोबत जर काही फ्रॉड झाला, मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड झाला आणि पेपरला नाव येतं ना, मग पेपरला नाव यायची भीती असते, म्हणजे बदनामी, कार्य यांना हे एवढे रेप्युटेड लोक आहे आणि यांना हे सुद्धा कळलं नाही की अशा पद्धतीचं त्यांच्यासोबत स्कॅम झाला, म्हणजे हे मूर्ख झाले. याच्या पाठीमागं कारण हेच की कधी पण आपण ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नये. म्हणजे आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आलेलं आहे की
वेल एज्युकेटेड पीपल ऑलवेज ट्रॅप इन सायबर क्राईम. जे शिक्षित लोक आहेत तेच जास्त करून यामध्ये ट्रॅप होतात. याचं कारण असं आहे की शिक्षित लोक स्वतः इन्व्हेस्टिगेट नंतर करतात आणि इझिली ते ट्रॅप, कारण की त्यांचा हा गैरसमज असतो की मी तर हुशार आहे, माझ्यासोबत तर फ्रॉड होऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, प्लीज याला तुम्ही म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये घेऊ नका. कितीही उच्च शिक्षित असेल तरी सायबरला आल्यानंतर आम्हाला कळतं की तुमचा आयक्यू किती होता आणि इक्यू किती होता. माणसाचा आयक्यू किती मोठा असो पण त्याचा इक्यू किती आहे, इमोशनल कॉशंट हा फार महत्वाचा आहे. तो इमोशनल कॉशंट जर तुम्ही जपला तर तुम्हाला नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. इंटेलिजंट कॉशंट, तुमची विद्वत्ता ही 20% तुमच्या आयुष्यात मदत करत असते, पण इमोशनल कॉशंट हा तुमच्या आयुष्यामध्ये 80% मदत करत असतो. ज्यामुळं आपण सतर्क असतो आणि आपली प्रगती नेहमी होत असते. चला, कम टू द पॉइंट. आता मी पहिला पार्ट हा संपवला फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड. आता मी येतो सोशल मीडिया रिलेटेड चिटिंगवर. सोशल मीडिया रिलेटेड चिटिंग म्हणजे काय? दुसरा प्रकार आहे सोशल मीडिया म्हणजे काय हो मित्रांनो? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, आपली ईमेल आयडी. आता या सगळ्या ईमेल आयडी, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काय झालेले की पब्लिकली झालेले. म्हणजे हे पब्लिक, जसं आपण सार्वजनिक जागेमध्ये जात होतो, यात्रेमध्ये जात होतो किंवा मग सहलीला जात होतो किंवा एका ठिकाणी गॅदर होतो आपण. पण आता कसं झालेलं आहे, सोशल मीडियामध्ये काय झालेलं आहे, बाजाराला जर आपण गेलो तर अनोळखी व्यक्ती पण भेटतात. तर सोशल मीडियामध्ये ओळखीचे आणि असंख्य अनोळखी व्यक्ती पण भेटतात. आता हे असंख्य अनोळखी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला भेटतात तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो. सोशल मीडिया रिलेटेड चिटिंग मध्ये विश्वास नावाची जी गोष्ट आहे ही फार धोकादायक आहे. विश्वास हा केव्हा संपादन होतो? ज्यावेळेस विचार, वर्तन, कृती, निर्णय आणि एखादी व्यक्ती समोर असेल, आपल्या फिजिकली समोर आली तर आपण तिथे विश्वास ठेवायला हरकत नाहीये. परंतु शेवटी विश्वासाला देखील घात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जी व्यक्ती जास्त जवळ, त्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस पण येणार ना. शेवटी अतिपरिचयात अवज्ञा होत असते. आता सोशल मीडियावर काय आहे की सगळे अनोळखी लोक आहेत, जे आपल्याला माहिती नाही. ओळखीचे असतील तर ठीक आहे, पण जे अनोळखी लोक आहेत याची सुरुवात बघा कशी असते. सोशल मीडियामध्ये एक केस स्टडी सांगतो. एक कॉलेज असतं, यामध्ये बघा या केस स्टडीवरून ज्या इथे विद्यार्थिनी आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांना हे समजेल की सोशल मीडिया रिलेटेड आणि फायनान्शियल या दोन गोष्टीचा वापर सायबर फ्रॉडमध्ये कशा पद्धतीने क्रिमिनल करतात. मोडस खूप आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचे अलग वेगवेगळे ट्रेंड आहे. बँकेची केवायसी अपडेट करायची, स्कीम अपडेट करायचे, बंद होऊन जाईल, किंवा मग आपण असं समजूया OLX फ्रॉड आहे. फेसबुकचं फेक प्रोफाईल तयार झालं किंवा मग फेक प्रोफाईल तयार करून मित्रांना रिक्वेस्ट पाठवून पैसे घेतले, किंवा मग इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक केलं, ईमेल आयडी हॅक केली, फेक ईमेल आयडी हॅक केली, किंवा एखादं फेक अकाउंट तयार करून तुमचे अश्लील व्हिडिओ, फोटो हे शेअर केले. खूप सारे प्रकार आहे, अगणित प्रकार आहे. लोन ऍप्स आहे, प्ले स्टोअर मधून तुम्ही लोन ऍप इन्स्टॉल केली, ऍप इन्स्टॉल करून मग मोठ्या प्रमाणात व्याजावर पैसे देऊन सुद्धा तो तुम्हाला हॅरॅसमेंट करतोय. किंवा महिलांनी एखादे इमेज, छायाचित्र त्याचं शेअर केलं, त्याचा मिसयूज होऊन राहिलेला आहे. किंवा पुरुष सुद्धा एखाद्या वेळेस व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करतात, एखादी न्यूड व्हिडिओ कॉल त्यांना येतो, तो व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि रेकॉर्ड झाल्यानंतर मग ब्लॅकमेलिंग करतो. अशा खूप खूप प्रकार आहे. म्हणजे ते प्रकार मी जर शेअर केले तर जवळपास 50-100 प्रकार असतील. परंतु एक लक्षात ठेवा, ते सगळे प्रकार याच 6 गोष्टींमध्ये डिफाईन केलेले आहेत. त्याच्यातल्या 4 गोष्टी तुम्ही सांगितल्यात तुम्हाला की OTP देऊ नका, लिंक क्लिक करू नका, कार्ड डिटेल शेअर करू नका आणि खात्री न करता कोणाच्या बँकेत पैसे टाकू नका. हे 4 प्रकार. आता उरलेले 2 प्रकार काय आहे की त्याचा वापर जर तुम्ही केला नाही तर तुमच्यासोबत सोशल मीडिया, म्हणजे त्याचा वापर जर तुम्ही केला तर सोशल मीडिया रिलेटेड चिटिंग सुद्धा तुमच्यासोबत होऊ शकत नाही. तर त्यासाठी एक केस स्टडी सांगतो. तत्पूर्वी मला कन्फर्मेशन घेऊ द्या, कोण कोण अटेंटिव्ह आहे का नाही. दीक्षा अनम्यूट करा. दीक्षा बागडे, ऐकताय तुम्ही? ओके. महेंद्र ठोंबरे, महेंद्र ऐकताय? महेंद्र हो सर, ऐकत आहे. ओके. मोहित रामटेके, मोहित ऐकतोय? सर. ओके. मिनल ऐकताय तुम्ही बरोबर? मिनल ताजनेकर. ओके. प्रतीक सुपारे, प्रतीक ऐकतोय ना? प्रतीक, चला प्रतीक पण नाही ऐकत राहिला. राहुल राठोड, राहुल
राहुल राठोड. चला ठीक आहे. सदा मॅडम आपण ऐकताय? डॉक्टर सदा मॅडम, सदा डाकोय मॅडम. मॅडम चला हे मॅडम बेज असतील. शीतल मॅडम ऐकताय आपण? शीतल सुमंत वार. चला ओके. त्याच्यानंतर उन्नती चौधरी. उन्नती ऐकताय आपण? ऐकत आहे सर. हा ओके ओके. काही अडचण नाही आहे ना? समजून येते बरोबर सगळं? उन्नती चौधरी. हा एक लिहून ठेवा. नुसतं ऐकू नका, लिहून ठेवा. आणि या सगळ्या गोष्टी शेवटची करायच्या आहे तुम्हाला. ओके. शेवटी योगेश राठोड. योगेश कॅन यू हिअर मी? योगेश हो सर ऐकतोय मी. ऐकताय ना? हा व्हेरी गुड. हो ते लिहून घेतलं. हा लिहून पण घ्या. त्याच्यानंतर अजून अस्मिता तुम्ही नंतर जॉईन झाला. आता कळते ना तुम्हाला अस्मिता? हा चला ओके. म्यूट करा सगळेजण. चला पुन्हा कम टू द पॉइंट. सोशल मीडियाची एक केस स्टडी सांगतो. एक 5-10 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये आपण 15 मिनिटांमध्ये वाइंड अप करून टाकू. एक केस स्टडी सांगतो बघा. एक कॉलेज असतं. त्या कॉलेजमध्ये एबीसी नावाची मुलगी असते. एबीसी नावाची मुलगी ही फार हुशार असते. तिच्या वडिलांना, पॅरेंट्सला ती एकुलती एक असते. तिचे वडील श्रीमंत असतात, पॅरेंट्स श्रीमंत असतात आणि मुलगी देखील हुशार असते आणि खूप छान चालत असतं. फर्स्ट इयरला तिचं ऍडमिशन असतं. फर्स्ट इयर मध्ये ती खूप छान पर्सेंटेजनी परीक्षा पास होते. पर्सेंटेज तिला चांगले मिळतात, आउटस्टँडिंग असतात. सेकंड इयर सुद्धा तिचं खूप छान सुंदर जातं. फायनल इयर मध्ये ती प्रवेश करते. फायनल इयरचे सुरुवातीचे 2 महिने खूप छान असतात, कारण की तिचा तोच रेपो असतो. अभ्यास, लाडकी असते विद्यार्थ्यांची आणि टीचरची, फॅकल्टीची आणि सगळ्यांना म्हणजे कसं आहे की हवेविषयी वाटणारी आणि दिल म्हणजे मिक्स होणारी, सगळ्याच गोष्टीमध्ये पार्टिसिपेशन करणारी. एखादा ऍक्टिव्ह मेंबर कसा असतो कॉलेजमध्ये, अगदी तशी. एक दिवस काय होतं, एबीसी या मुलीला तिच्या फेसबुक अकाउंटवर एक XYZ नावाच्या मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आता सोशल मीडिया ही वापरत असते एबीसी, पण XYZ ची रिक्वेस्ट फेसबुकला आल्यानंतर ती ऍक्सेप्ट करते. ऍक्सेप्ट केल्यानंतर मेसेंजरमध्ये XYZ आणि एबीसीचं चॅटिंग सुरू होतं. चॅटिंगमध्ये एकमेकांची नावं विचारणं, त्याच्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये काय आहे ह्या सगळ्या गोष्टी. आता एबीसी ही फायनल इयरला असते आणि XYZ हा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फॉरेनमध्ये जॉब करत असतो, सर्व्हिस करत असतो. आता साहजिकच मेसेंजरवरून यांचं कम्युनिकेशन झालं आणि मेसेंजरवरून मग यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि हे व्हॉट्सअपला आले. नंतर व्हॉट्सअपला यांचं कम्युनिकेशन सुरू झालं. व्हॉट्सअपला कम्युनिकेशन सुरू झाल्यानंतर एकमेकांबद्दल विचारणं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि नंतर फ्रेंडशिप म्हटलं तर काय असतं की एखाद्या व्यक्तीबरोबर जर मैत्री होती तर काय होतं, एकमेकांचे विचार एकमेकांना पटायला लागतात, एकमेकांचे निर्णय एकमेकांना पटायला लागतात, एकमेकांची कृती देखील एकमेकांना पटायला लागते. आणि यामध्ये एखाद्या गोष्टीचं ऍप्रिशिएशन जर कोणी दिलं नाही आणि या चॅटिंगमध्ये समजा एकमेकांना सिंपती आणि ऍप्रिशिएशन जर मिळत असेल तर एकमेकांचा काय होतो, विश्वास हा दृढ होत जातो. कालांतराने 1-2 महिने याच प्रकारच्या गोष्टी होतात. एकमेकांचा विश्वास हा खूप आणि जी फ्रेंडशिप असते ती एक खास मैत्रीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. कालांतराने एक महिन्यात तसंच सुरू असतं आणि नंतर मग ह्या खास मैत्रीचं न कळत काही होत, समजत नाही काय होतं. XYZ हा न कळत एबीसीला मी तुझ्यावर प्रेम करतो अशा पद्धतीचं तो मेसेज चॅटिंग वगैरे सुरू करतो. सुरुवातीला एबीसी ही अवॉइड करते, परंतु होतं असं मित्रांनो की इमोशन नावाची जी गोष्ट आहे त्या इमोशनच्या इन्फ्लुएन्समध्ये जर एखादी व्यक्ती आली तर मग त्या ठिकाणी मी म्हटलं ना की तिची सतत विवेक बुद्धी किंवा तिचं जे प्रेझेन्स आहे ते प्रेझेन्स ते विसरून जाते व्यक्ती आणि स्वप्नांच्या दुनियामध्ये ती निघून जाते. एबीसी स्वप्न दाखवणारा जर मिळाला तर स्वप्नांच्या दुनियामध्ये जायला जास्त वेळ लागत नाही कोणाला पण, कारण की शेवटी माणूस आहे, ह्युमन ब्रेन आहे, इमोशन सगळ्यांना आहे. याच पद्धतीने XYZ हा एबीसी वर काय करतो की मी प्रेम करतो आणि त्या मग एखादा तगादा लावतो. सुरुवातीला अवॉइड करते, नंतर XYZ सांगतो की मी फॉरेनला वेल सेटल आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे आणि आपण दोघं एकत्र राहू. तुझं ग्रॅज्युएशन तू पूर्ण झाली तर तू इकडे कायमस्वरूपी US ला इकडे येऊन जा माझ्याकडे. आणि खोटी मोठी आश्वासन सगळ्यात जे काही असेल एबीसी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि तिला सुद्धा कळत नाही की मी सुद्धा XYZ वर प्रेम कधी करायला लागले म्हणून.
आणि कालांतराने मग वर्डिंग मध्ये मग लेट नाईट चॅट चालतं. लेट नाईट चॅट, जेवला का, उठलीस का, अभ्यास केलास का, वगैरे वगैरे, गुड मॉर्निंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. एखाद्या अननोन व्यक्तीबरोबर देखील तुम्ही सगळे चॅट करतात, ते सगळं चॅट. मी तर रिक्वेस्ट करतो, एखाद्या अननोन व्यक्तीशी जर तुम्ही चॅट करत असेल तर प्लीज स्टॉप दॅट चॅटिंग. तिथेच थांबून जायला हवं. होतं पुढे असं, एबीसी आणि XYZ मध्ये आता प्रेमाचे संबंध झाले, रिलेशनशिप प्रेमामध्ये झाली. आता XYZ ला काहीतरी अडचण येते, XYZ ABC ला पैसे मागतो, काहीतरी अडचण येते आणि ती सांगू शकत नाही आणि तुझे पैसे मी एका महिन्यामध्ये परत करेल असं आश्वासन देतो. आता होणारा आपला नवराच आहे म्हणून ABC ही विश्वास ठेवते आणि तिच्याजवळचे 2-3 लाख रुपये ती त्याला शेअर करते. 15 दिवसानंतर पुन्हा XYZ ला पैशाची गरज असते आणि ABCच्या पाठीमागे तो पैसा, ABC पुन्हा त्याला पैसे देते. असे करत करत 5 लाख रुपये देते. याला अजून पैशाची गरज असते कारण की कुठेतरी काय होतं की जॉबला एक स्टॅबिलिटी नसते, काहीतरी अडचण येत असते असं तो सांगत असतो. त्यामुळं आता ही त्याला मनभावे मदत करते. मुलगी कसं आहे, मनभावेने प्रेम करणारी मुलगी मनभावनेने जशी मदत करते तशी तिने मदत केली. XYZ ABC ला लोन घ्यायला लावतो, पर्सनल लोन. ABC लोन काढून पॅरेंट्सला न कळत लोन पण देते, काढून त्या XYZ ला पाठवून देते. जवळपास 7-8-10 लाख रुपये ही देते. आता हे इथपर्यंत ठीक होतं. पुढे काय इथपर्यंत ठीक होतं म्हणजे अशा पद्धतीचं हे हा दिनक्रम किंवा हा असा सिक्वेन्स होता. समोर काय झालं की XYZ काय केलं, त्याच्यातले 2 लाख रुपये रिटर्न केले ABC ला. त्यामुळे आता ABC मध्ये जास्त विश्वास झाला आणि पुढे मग ABC ने काय केलं की आता हा आपला जीवनसाथीच होणार आहे, त्यामुळे स्वप्नांच्या दुनियेमध्ये घेऊन जाणं, परत आणणं. आणि ABC ने काय केले, तिचे फोटो, एक चांगल्या अवस्थेतले फोटो शेअर केले XYZ ला. कालांतराने आता काय झालं की प्रेमाचं रूपांतर हे जरा जास्तच पर्सनल गोष्टीवर, म्हणजे आपल्याला नको असलेले चॅट सुद्धा आपण करायला लागतो. प्रेमाच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता हळूहळू सुरू व्हायला लागतात. प्रेमाच्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे XYZ ABC ला तिचे हाफ न्यूड फोटो, तिचे अट्रॅक्टिव्ह फोटो, असे फोटो पाठवायला सांगतो. ABC पाठवून देते. कालांतराने पुढे व्हिडिओज, न्यूड इमेज देखील पाठवते, कारण की हे त्यावेळेस तिला हे काय ह्या गोष्टी काही लक्षात येत नाही. आता काही दिवसानंतर पुन्हा XYZ ABC ला पैसे मागतो. आता मात्र थोडंसं ABC ला थोडंसं वाटतं की हे पैसे आता द्यायचे कसे द्यायचे, म्हणजे थोडंसं ती जरा हे होते, थोडं शॉक होते, थोडंसं काहीतरी गडबड झालेली म्हणून, आणि ती नकार देते. आता नकार दिल्यानंतर XYZ हा यू टर्न घेतो, डायरेक्ट यू टर्न घेतो. म्हणजे तो काय म्हणतो, तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुझे व्हिडिओ, हे न्यूड इमेज वगैरे हे शेअर करेल, व्हायरल करेल. आणि तो तिला ब्लॅकमेल करायला लागतो. आता ब्लॅकमेल केल्यानंतर ABCची काय अवस्था होईल, म्हणजे तिने जे काही तिचं करिअर, तिचं 1st-2nd इयर, तिचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी, फायनल इयरला आल्यानंतर तिचं झालेलं दुर्लक्ष, टीचर, पॅरेंट्स, रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल यांना कळायला लागलं की ही डिस्टर्ब आहे किंवा ही का बरं आता अभ्यासात तेवढी अगोदर सारखी इन्व्हॉल्व्ह का होत नाही, कारण की ती डिस्टर्ब झाली. प्रत्येक व्यक्ती, आता ही केस स्टडी होती, प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीने थोडा कमी जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्ब होत असतो. आता हे कमी जास्त प्रमाणामध्ये जे डिस्टर्ब होणं आहे, हे डिस्टर्बन्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं गणित होऊ शकतं पण आणि नाही पण असू शकतं. पण कुणाच्या याच्यामध्ये कमी जास्त असू शकतं, कुणाच्या याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असू शकतं, कुणाच्या याच्यामध्ये तर ते फिजिकल रिलेशन पर्यंत येऊन स्टॉप देखील झाला असेल किंवा त्या पलीकडच्या पण गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात मित्रांनो. त्यामुळं आता पुढे काय होतं, XYZ हा तिचे व्हिडिओ शेअर करतो आणि त्याचा मोबाईल बंद करून घेतो. म्हणजे 8-10 लाख रुपयाने फसवणूक पण केली, सोशल मीडियावर चीट पण केलं, त्याचं ते फेक अकाउंट होतं. आणि अशा पद्धतीचं जे काही कम्युनिकेशन आहे हे समजा ऑनलाईन फ्रेंडशिप फ्रॉड जो आहे तो अशा पद्धतीने होत असतो मित्रांनो. यामध्ये सोशल मीडियाचा मिसयूज पण झाला, बँकेतले पैसे पण चाललाय, बँकेत म्हणजे अकाउंट मधले पैसे पण तिला त्याने पाठवले तिने, म्हणजे फायनान्शियल फ्रॉड आणि सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी झाल्या. मग आता मित्रांनो यामधून बोध काय घ्यायचा, बोध हाच घ्यायचा की कुठल्याही अननोन व्यक्तीबरोबर आपण चॅट करू नये. आपली प्रोफाईल ही सुरक्षित ठेवायला पाहिजे. आपली प्रोफाईल सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो, 2 गोष्टी करा. कोणत्या 2 गोष्टी करायच्या आहे, एक म्हणजे तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट हे प्रायव्हेट सेटिंग करून ठेवा. प्रायव्हेट सेटिंग म्हणजे अनोळखी व्यक्तीने ते बघू नये. आणि दुसरं, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन. 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय, ईमेल आणि मोबाईलद्वारे तुमचं सोशल मीडिया अकाउंट हे
स्ट्रॉंग करायचं आहे, मजबूत करायचं आहे, जेणेकरून कोणी तुमचे अकाउंट हॅक करू शकणार नाही. ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या मित्रांनो तर फार कमी चान्सेस आहे तुमच्याबरोबर सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग होण्याची. आता यामध्ये पुरुषांसोबत सुद्धा अशा पद्धतीचे इन्सिडेंट होतात. सेक्सटॉर्शन हे पुरुषांसोबत होतं. व्हॉट्सअप, फेसबुकला अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल येते, ऍक्सेप्ट करतात आणि याच्यासाठी एज मॅटर नाही बरं का, म्हणजे तरुण मुलंच नाही, अगदी वयस्कर लोकांसोबत सुद्धा सेक्सटॉर्शन होतं. सेक्सटॉर्शन म्हणजे काय होतं की फेसबुकला रिक्वेस्ट आली, ऍक्सेप्ट केली, व्हॉट्सअपला आले, कम्युनिकेशन केलं आणि 2-3 दिवसामध्ये डायरेक्ट प्रायव्हेट चॅटवर आले आणि समोरची जी व्यक्ती आहे, जी लेडीज असते, जिची डीपी प्रोफाईल अट्रॅक्टिव्ह डीपी असते, ती व्हॉट्सअपला चॅट करते आणि ती तुम्हाला प्रायव्हेट चॅट करायचं का म्हणून असं ती आपलं तुम्हाला थोडंसं म्हणतो ना आपण की डायव्हर्ट करते. मन विचलित करणाऱ्या गोष्टी अशा ज्यावेळेस बोलल्या जातात त्यावेळेस आपण डगमगतो आणि एकटे असतो आणि हे लोक 9, 10, 11, 12ला चॅट करत असतात तुमच्यासोबत. कारण की खाली दिमाग शैतान का घर, तुम्ही काय करताय काय नाही सगळे झोपलेले असतात आजूबाजूचे. त्यामुळं हे जे सेक्सटॉर्शन सारखे प्रकार आहेत हे प्रोबॅबली या वेळेत होत असतात. तर होतं काय की समोरची व्यक्ती व्हॉट्सअपला आल्यानंतर ती व्यक्ती व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल करत असताना एखादा व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल आला की एखादा न्यूड व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येतो आणि तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करत असताना तुमचा चेहरा त्या व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये दिसतो आणि तुम्हाला सुद्धा असं सांगण्यात येतं की तुम्ही न्यूड पार्ट तुमचे दाखवायचे आहे आणि मी पण न्यूड पार्ट दाखवेल. मग समोरची जी व्यक्ती आहे ऍक्च्युअल ती न्यूड नसते, ऍक्च्युअली ती लेडीज नसते, पण तो जेंट्स असतो आणि त्याने एका इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये एखादा न्यूड व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि व्हॉट्सअप कॉल करून जो काही कॅमेरा आहे तो त्या स्क्रीनवर ठेवतो. स्क्रीनवर ठेवल्यामुळे तुम्हाला ते दृश्य जे दिसतं ते लाईव्ह नसतं, ते प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ आणि तुमचा मात्र खरा व्हिडिओ असतो जो न्यूड मध्ये असेल, तुमचा चेहरा दिसतो. आणि हे लोक काय करतात, या दोन्ही व्हिडिओला मर्ज करतात, रेकॉर्ड करतात आणि मग सगळ्या 11-12 झाले का लगेच बघा 10 मिनिटानंतर तुम्हाला तोच व्हिडिओ शेअर करून ती मुलगी नसते ती मुळात, तर ती ब्लॅकमेल करायला सुरुवात करते पुरुषांना. ती जर म्हणते जर तू जर मला हे पैसे दिले नाही तर मी हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड करून देणार, तुझ्या नातेवाईकांना मी हे शेअर करून देणार. आता नातेवाईकांपर्यंत तो शेअर कसा होणार? फेसबुकला जर तुम्ही त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍड केली तर तुमचे नातेवाईक, फ्रेंड हे सगळे त्याला कळणार. तुमच्या आडनावाचे असलेले सेम लोक हे त्याला कळणार आणि त्याला इझिली कळेल की ही व्यक्ती याची असं नातं आहे. कारण की आपण सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर आता शेअर करतोय. मी या शाळेत शिकलो, मी या इथे आहे, तिथे आहे, ही माझी फॅमिली, हे माझं पर्सनल गोष्टी सगळ्या सोशल मीडियावर आलेल्या आहेत. म्हणून फ्रॉडस्टर हे आपली पर्सनल जी गोष्ट आहे सोशल मीडियावर त्याचा अशा पद्धतीने मिसयूज करू शकतो. आता अशा पद्धतीने मिसयूज जर झाला, स्त्री असो की पुरुष असो, मित्रांनो घाबरायचं नाही. सगळ्यात पहिले जवळची जी प्रिय व्यक्ती आहे त्याला ह्या गोष्टी शेअर करायच्या आणि जवळचं पोलीस स्टेशन किंवा तुमचं जवळचं जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन आहे तिथे यायचं आणि बिनधास्तपणाने हे सगळं जे तुमच्यासोबत घडलेलं आहे ते तुम्ही त्यांना सांगायचं. तुम्हाला नक्की डेफिनेटली ते मदत केल्या जाईल. परंतु ही गोष्ट मात्र आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणं हे फार 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 गरजेचं आहे. जर तुम्ही ते सांगितलं नाही तर काय होईल, तर तुमचं मानसिक संतुलन मित्रांनो बिघडू शकतं आणि कधीही तुमच्या डोक्यामध्ये जर आत्महत्येचा जर विचार येत असेल तर तुम्ही मूर्ख असा विचार आणूच नाही. तो एक इन्सिडेंट होता, तो ऍक्सिडेंट होता, त्यामुळं तुमच्यासोबत झालेली ती ट्रॅजेडी आहे. आयुष्य देवाने एकच दिलेलं आहे, सुंदर आयुष्य, त्यामुळं आपण त्या आयुष्याचा आनंद घ्यायला पाहिजे. जर काही आपल्यासोबत चुकीची गोष्ट घडते तर आपण त्यापासून धडा घेतो आणि धडा घेतल्यानंतर आपण शिकतोच ना. त्यामुळे जीवापेक्षा मोठी गोष्ट नाही मित्रांनो काहीच गोष्ट. जर तुमच्यासोबत असे काही प्रकार घडत असतील तर तुम्ही मला शेअर करा. मी तुम्हाला माझा नंबर देखील देणार आहे. शेवटी मला बिनधास्त तुम्ही कॉल करा. 24 तास माझा फोन सुरू असतो. एंगेज असेल तुम्ही मला व्हॉट्सअपही करू शकता. पण काय करायचं आहे आणि काय नाही करायचंय हा एकतर्फी निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. आपल्या प्रिय व्यक्ती कोण असेल, एक गुरु असतात, आपले आई वडील असतात, आपले हजबंड वाईफ एकमेकांचे चांगले मित्र असतात. 3 प्रकारच्या टीम असतात मित्रांनो, टीम ए, टीम बी, टीम सी. टीम ए म्हणजे कोण, जे काही पती पत्नी. टीम बी असते आपले आई वडील आणि टीम सी नातेवाईक मित्रमंडळी असतात. नातेवाईक मित्रमंडळी सदैव आपल्या सोबत नसतात म्हणून ती टीम सी. आई वडील देखील आपल्या सोबत सदैव नसतात म्हणून ती टीम बी. परंतु यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ टीम असते हजबंड वाईफची. हजबंड वाईफची म्हणजे कारण की ते शेवटपर्यंत सोबत असतात. त्यामुळं तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या एकमेकांना शेअर करून तुम्ही आपलं मन हलकं करायला पाहिजे
आणि नंतर कायदेशीर कारवाईसाठी तुमचा परिचित जी कोणी व्यक्ती असेल तिचा सल्ला घेऊन लवकरात लवकर पोलीस स्टेशनला यायचं. तक्रार दिल्याने कुठेही बदनामी होत नाही, नाव छापल्या जात नाही, मनातला गैरसमज हा दूर करून टाकायचा. तर हे होतं सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग. या ठिकाणी आपण व्हर्च्युअल कनेक्ट आहोत, याचा मी तुम्हाला डेमो देखील दिला असता की टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं. किंवा आपण तर माझी स्क्रीन शेअर होईल का लक्ष्मी मॅडम? स्क्रीन शेअर होईल का? हो सर करून बघा. मी एक ट्राय करतो, मला सांगा फक्त. हो स्टार्ट नाव. झाली का स्क्रीन शेअर? झाली सर. झाली ना? हो ओके, मी आता काय करतो बघा, मी जे दिसतंय तुम्हाला? हो दिसतंय सर. ओके, मी आता बघा काय करतो, व्हॉट्सअप मध्ये जाऊन व्हॉट्सअपची सेटिंग कशी करायची ते मी सांगतो तुम्हाला. फक्त ते लक्षात ठेवा तुम्ही. बघा, व्हॉट्सअपला टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि प्रायव्हेट कसं करायचं हे मी सांगतोय. व्हॉट्सअपला क्लिक करा. व्हॉट्सअपला क्लिक केल्यानंतर बघा ह्या राईट साईडला इथे तुम्हाला 3 डॉट दिसत आहे. ह्या 3 डॉटला क्लिक करा. त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जावा. सेटिंग मध्ये गेल्यानंतर अकाउंट मध्ये जावा. अकाउंट मध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी मध्ये जायचं. प्रायव्हसी मध्ये हे लास्ट सीन आहे बघा, इथे तुम्ही एव्हरीवन ठेवलं असेल, माय कॉन्टॅक्ट, नोबडी. इथे तुम्ही एक नोबडी ठेवा किंवा माय कॉन्टॅक्ट ठेवा, दोनपैकी काही ठेवू शकता. प्रोफाईल फोटो सुद्धा एव्हरीवन किंवा एव्हरीवन ठेवायचं नाही, माय कॉन्टॅक्ट किंवा नोबडी ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर अबाउट मध्ये माय कॉन्टॅक्ट किंवा नोबडी ठेवा. एव्हरीवन जर असेल तर ते चेंज करून टाकायचंय. रिडिशेटनेस तुम्ही ऑफ ठेवू शकता किंवा ऑन पण ठेवू शकता, हे डिपेंड करतं तुमच्यावर. ग्रुपमध्ये इथे एव्हरीवन ठेवू नका, माय कॉन्टॅक्ट ठेवा आणि याला डन करून द्या. हे याच्यासाठी केलं मित्रांनो की एखादा अननोन नंबरनी जर तुम्हाला व्हॉट्सअपवर जर तो मोमेंट चेक करत असेल तर हे सगळ्या इथून त्याला मोमेंट समजत असतात. म्हणून माय कॉन्टॅक्ट किंवा नोबडी. आता माय कॉन्टॅक्ट जरी तुम्ही केलं तर एखादा बदमाश, गुंडा, मावाली याचा पण नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवता, जो आपला दुश्मन असतो, शत्रू असतो. मग त्याला सेव्ह करू नका, ते वेगळ्या डायरीवर लिहून ठेवा. म्हणजे आजच तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मधली जी महत्वाची लिस्ट आहे, कॉन्टॅक्ट लिस्ट, तीच तुम्ही सेव्ह करायला पाहिजे. हे झालं तुमचं अकाउंट सिक्युअर करण्याचं पद्धत. आता बॅक साईडला या. अकाउंट मध्ये गेल्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन. टू स्टेप व्हेरिफिकेशनला बरेच लोकांचं एनेबल असेल बघा, हे असं ऑप्शन असतं. हे एनेबलला ज्यांचं एनेबल आहे त्यांचं व्हॉट्सअप अकाउंट धोक्यामध्ये आहे. त्यांनी एनेबलला सिलेक्ट करा. इथे कुठला पण एखादा पासवर्ड टाका, पुन्हा एकदा पासवर्ड टाका. पुढे तो तुम्हाला ईमेल आयडी विचारतो, ईमेल आयडी टाका तुम्ही आणि ईमेल आयडी करून पुन्हा नेक्स्ट करायचं, पुन्हा तीच ईमेल आयडी टाकायची, सेव्ह करायचं. मी आता हे चेंज करत नाही, तर माझं सगळं तुम्हाला दिसून जाईल तिथे कोड वगैरे, हे सगळे खोटे कोड टाकलेले मी सेव्ह करत नाही. तर याला तुम्ही नेहमी काय करायचंय मित्रांनो, हे डिसेबल मोडमध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व्हॉट्सअप हे सिक्युअर करू शकता. आता तुम्हाला मी फेसबुकचं सांगतो, फेसबुक कसं सिक्युअर करायचं. फेसबुकला सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला फेसबुक या आयकॉनवर जायचं. त्याच्यानंतर राईट साईडला इथे 3 लाईन्स असतात, याला स्क्रोल अप करायचं. इथे सेटिंग प्रायव्हसी मध्ये जायचं, पुन्हा सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यानंतर बघा इथे अकाउंट लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर वर प्रेफरन्स लिहिलेला आहे, ऑडियन्स व्हिजिबिलिटी आणि इथे बघा प्रोफाईल लॉकिंग दिसत आहे. हे प्रोफाईल लॉकिंग वर क्लिक करायचं आणि इथे लॉक करून टाकायची तुमची प्रोफाईल. म्हणजे फेसबुकमध्ये जेही तुम्ही मुवमेंट करताय ते कुठल्याच व्यक्तीला दिसणार नाहीत. इव्हन तुम्ही माझा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकत नाही. म्हणजे मी माझी प्रोफाईल लॉक करून ठेवलेली आहे. जर कोणी माझ्या फेसबुक प्रोफाईलवर गेलं आणि मला माझा स्क्रीनशॉट तुम्ही दाखवा काढून आणि मला व्हॉट्सअप करा, म्हणजे आपला स्क्रीनशॉट सुद्धा तिथे निघत नाही. या पद्धतीने आपण आपलं फेसबुक जे आहे ते प्रायव्हेट मोड सुरक्षित करू शकतो. दुसरं आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन. अकाउंट मध्ये गेल्यानंतर पासवर्ड सेटिंग मध्ये जायचं, इथे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये जायचं, SMS म्हणून सिलेक्ट करायचं, कंटिन्यू करायचं. इथे तुमचा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा. मी इथे तुम्हाला माझा मोबाईल नंबर देते, तो नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या. 9823075006 हा माझा मोबाईल नंबर आहे, हा तुम्ही सेव्ह करा. तसा हा नंबर मी इथे टाकला, याला मी सिलेक्ट केलं, याला मी कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड विचारेल किंवा 6 डिजिट पिन त्या नंबरवर येणार. आता मी ऑलरेडी करून ठेवलेले, त्याच्यामुळे मी पुन्हा इथे करत नाही कारण माझं ऑन आहे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. ठीक आहे, हे झालं फेसबुक. फेसबुक हॅक होऊ नये म्हणून आपल्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचं आहे. दुसरं आता मी ईमेल कसं सुरक्षित करायचं ते सांगतो. ईमेल सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला आपल्या ईमेल मध्ये जायचं. ईमेल मध्ये गेल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर सेटिंग मध्ये एक मिनिट, इथे तुमच्या प्रोफाईलला क्लिक करायचं. ही जी तुमचं अकाउंट आहे याला क्लिक करायचं आणि इथे काय करायचं, मॅनेज युअर अकाउंटला क्लिक करायचं.
मॅनेज युअर अकाउंटला क्लिक केल्यावर काय होणार, तो तुम्हाला या स्क्रीनवर घेऊन येणार आणि याला डाव्या बाजूला इथे सिक्युरिटी म्हणून आहे, सिक्युरिटीला क्लिक करायचं. सिक्युरिटीला क्लिक केल्यानंतर इथे बघा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लिहिलेलं आहे. हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन असायला पाहिजे. मी जे सांगितलं ते कळतंय का? कोणीतरी अनम्यूट करून सांगा. लक्ष्मी मॅडम समजता इथपर्यंत? स्क्रीन दिसतंय, आवाज येतोय? हा, हो ओके. दिसतंय सर आणि हो सर, हो सर, समजते सर. थोडी घाई ठीक होती आहे. आणि घाई आता मला वेळ, तुम्ही मला जास्त वेळ द्यायला पाहिजे होता. नाही, वेळ कसं आहे मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. इतकं आहे का एक दिवस कमी पडेल. आणि मी तुम्हाला याच फ्लो मध्ये सांगणार. जर आपण व्हर्च्युअली एवढं कनेक्ट आहे तर तुम्ही माझ्या समोर आल्यानंतर मी तुम्हाला किती छान कनेक्ट करेल, म्हणजे याचा हे तुम्हाला सांगायची वेगळी काही गरज नाहीये. टू स्टेप सर व्हेरिफिकेशन मोबाईल परत एकदा रिपीट करा ना सर तुमचा. हा मी शेवटी सांगतो. ओके ठीक सर, आहे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. 2 स्टेप व्हेरिफिकेशनला सिलेक्ट करायचं आणि 2 स्टेपला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होणार. आता या स्क्रीनला बघा काय येतं. साइन इन करायला इथे तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि पासवर्ड टाकल्यानंतर 6 डिजिट पिन तुम्हाला एंटर करायचं आणि तुमचं अकाउंट हे सुरक्षित करून घ्यायचं. हे झालं ईमेलचं सिक्युरिटी कशी करायची या पद्धतीचं. ठीक आहे. मी इथे आता माझं स्क्रीन जी आहे ती स्टॉप करतो शेअर करायला आणि ठीक आहे. ओके. तर या पद्धतीने आपण 6 महत्वाच्या गोष्टी ज्या आहे मित्रांनो त्या काळजी घ्यायच्या आहे तुम्हाला. फायनान्शियल फ्रॉड होऊ नये म्हणून तुम्हाला ओटीपी शेअर करायचा नाहीये किंवा बँकेत कुठली लिंक क्लिक करायची नाहीये आणि खात्री न करता कुणाच्या बँकेत पैसे टाकायचे नाहीये. खात्री न करता म्हणजे खात्री करूनच पैसे टाकावा असं म्हणणं आहे. 4 स्टेप कोणत्या? ओटीपी देऊ नये, लिंक क्लिक करू नये, त्याच्यानंतर कार्ड डिटेल शेअर करू नये आणि खात्री न करता कोणाच्या खात्यात पैसे टाकायचे नाही. ह्या 4 गोष्टी फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड. आणि दुसरं, प्रत्येक सोशल मीडिया अकाउंट हे सुरक्षित करायचं आहे, सिक्युअर करायचं आहे आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचं आहे. ह्या 6 गोष्टी जर तुम्ही पाहिल्या ना मित्रांनो तर 100% कोणीच तुमचा फायनान्शियल किंवा सोशल मीडिया रिलेटेड चीटिंग करू शकणार नाही, याची मी हमी देतो तुम्हाला. सो मला असं वाटतं मी इथे स्टॉप करावं, कारण की खूप काही आहे मॅडम सांगण्यासारखं. इतकं आहे की तुम्ही म्हणाल की सर बोलतच राहा, छान वाटतंय, ऐकायला छान वाटतंय. पण कसं आहे, शेवटी वेळेला बंधन असतं, वेळेला मर्यादा असते. आपण ज्याला कुणाला जर वेबिनार सेमिनार घ्यायचा असेल तर मला इन्व्हाइट करा तुमच्या कॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये. नक्की त्या ठिकाणी आपण सगळ्यांना गायडन्स करू. आणि ह्या 6 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या ह्या फक्त तुम्ही तुमच्या पुरते सीमित ठेवू नका. म्हणजे आजीबाईने एखादी गोष्ट सांगितली आणि छान वाटली म्हणून आता ती छान झालं लेक्चर, छान झालं किंवा छान वाटावं म्हणून हे लेक्चर नव्हतं. हे लेक्चर यासाठी होतं की पुन्हा तुमच्यासोबत फ्रॉड होऊ नये किंवा फ्रॉड झाला असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही अवेअरनेस झाल्यावर परत तुम्हीच येतात की साहेब तुमचं मी ऐकलं होतं आणि आता माझ्यासोबत फ्रॉड झाला. याला काही अर्थ नाहीये. तुम्ही अवेअरनेस मधून शिकला का? तरी पण तुम्ही या, नाही तर तुम्ही म्हणाल की अवेअरनेस करूनही माझ्यासोबत फ्रॉड झाला तर मग आता सरांसमोर कसं जायचं. तर याचं तमाक न बाळगता तुम्ही कंप्लेंट करू शकता. आता आपण क्वेश्चन आन्सर सेशन कडे येऊया. मॅडम जर कुणाला क्वेश्चन आन्सर करायचे तर कसं प्लॅटफॉर्म आहे बघा. चॅटबॉक्स मध्ये प्रश्न करायचे की डायरेक्ट कम्युनिकेट करायचं? मला असं वाटतं चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाका जर ज्याला विचारायचे आणि मॅडम तुम्ही ते रीड करा आणि मग आपण त्याचं उत्तर देऊ. आणि फारच महत्वाचं आणि गरजेचं असेच प्रश्न करूया जे तुम्हाला ऑलरेडी, म्हणजे माझं नॉलेज टेस्ट करू नका, कारण की बऱ्याच वेळा गेस्टचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी प्रश्न विचारलेले असतात किंवा मी विचारलेला आहे प्रश्न म्हणून. तर प्रश्न पण ऑथेंटिक असावा, एक वेगळा, म्हणजे प्रश्न विचारण्यामध्ये पण ती मजा असायला पाहिजे की त्याच्यापासून बरंच काही शिकायला मिळायला पाहिजे कोणाला. ठीक आहे, कोणाला प्रश्न उत्तर जर विचारायचे असतील प्रश्न तर सांगा मला. नमस्कार सर, मी मेधा बोलते. माझा एक प्रश्न आहे, जसं सायबर क्राईम बद्दल तुम्ही सांगितलं की आपल्याला स्वतःला अलर्ट राहायला पाहिजे, तसं आपण समाजामध्ये राहतो तर जसं पोलीस एक यंत्रणा आहे जी आपल्या समाजाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते, आपण पण आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करतो. जसं आपण स्वतः सावध राहायला पाहिजे तसं जशी पोलीस यंत्रणा आहे तशी सायबर क्राईमला कोणती पर्टिक्युलर यंत्रणा आहे का? म्हणजे नेमकी म्हणजे आपल्यासोबत असं काही झालेलं आहे आणि आपल्याला म्हणजे जसं बघा, आपण आपल्या सोसायटीमध्ये असतो आणि आपल्या फॅमिलीमध्ये ज्या काही काय म्हणतो त्याला सुरक्षेशी संबंधित कोणते प्रॉब्लेम्स येत असतील तर ते आपण इंडिव्हिज्युअली प्लस आपल्याला सपोर्ट करायला पोलीस यंत्रणा असते.
तशासारखं जर आपल्यासोबत एखादा कोणता फ्रॉड याच्याशी संबंधित झाला, म्हणजे फिशिंग विशिंग किंवा स्मिशिंगशी संबंधित कोणताही फ्रॉड झाला, तर अशा इथं आपली जबाबदारी आहे. पण फॉर एक्झाम्पल जसं की माझ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कोणी काढली, त्याच्यामध्ये तर मी दोषी नाहीये ना. माझे तर इनडायरेक्टली कोणाच्या थ्रू ती अकाउंट गेलं किंवा मी माझा मोबाईल नंबर चेंज केला आणि हे तर माझ्या हातात आहे की माझा मोबाईल नंबर चेंज केला आणि बँकेमध्ये मी त्याला इन्फॉर्म नाही केलं की ही माझी चूक झाली. बट जर माझे डॉक्युमेंट्स कोणी थर्ड पर्सन थ्रू कोणा सपोज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि तो जर फ्रॉड झाला तर याच्याशी संबंधित आपण काय करू शकतो? कारण हे माझ्या चुकीने झालेलं नाही. नाही, आता हा फार मोठा इश्यू आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला कधी पण असं वाटलं की माझा डॉक्युमेंटचा मिसयूज झालेला आहे किंवा तुम्हाला इंडिकेशन्स मिळालेली आहे, म्हणजे काय होऊन राहिलं आजकाल फेक डॉक्युमेंट, आपण काय करतो व्हॉट्सअपला मेसेज काय झालं मेसेज येत, आपण बऱ्याच वेळा काय करतो की न कळत आपल्याकडून एखादा डॉक्युमेंट शेअर होऊन जातो व्हॉट्सअपला, किंवा आपल्या डॉक्युमेंट आपण शेअर जरी नसेल केला तरी आपल्याला कुठेतरी कळतं की मला माझ्यासोबत काहीतरी घडलेलं आहे. बघा, ज्या क्षणी तुम्हाला वाटतं ना काहीतरी घडलेलं आहे, त्याच क्षणाला तुम्ही एक ऑनलाईन कंप्लेंट देऊन द्या. ती ऑनलाईन कंप्लेंट तुम्हाला प्रोटेक्ट करेल मित्रांनो. म्हणजे भविष्यामध्ये आता असं झालेलं आहे, काल परवा माझा एक मित्र आहे, तो मित्र शेती करतो आणि त्याने कुठेतरी ओला उबेर मध्ये डॉक्युमेंट दिले होते. आता त्या डॉक्युमेंट दिल्यावर काय झालं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे त्या मित्राचं होतं आणि ईमेल आयडी मोबाईल नंबर हा वेगळा होता. तर दिल्लीची पोलीस त्याला शोधत इथपर्यंत आली होती. आता त्याला तर माहितच नाही माझा डॉक्युमेंट मिसयूज झाला. आता त्याने मात्र व्हॉट्सअपला एकदा डॉक्युमेंट दिला होता उबेरवाल्याला. जर त्या डॉक्युमेंट अशा पद्धतीने जर तुम्हाला ज्या क्षणाला वाटतंय त्या क्षणाला तुम्ही एक ऑनलाईन कंप्लेंट देऊन द्या. फिजिकल कंप्लेंट घेण्यासाठी जरा अडचण येईल, म्हणजे तुम्हाला कदाचित टाळाटाळ होऊ शकते, टाळाटाळ तो व्हायला नको. पण आता कसं एक्सपिरियन्स प्रत्येकाचा काही सारखा नसतो, बोट सारखे नाही, त्यामुळे कधी 19-20 होणारच तुम्हाला. परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्म असा आहे की तुम्ही देऊ शकता ना कंप्लेंट, ती जाईलच रीतसर पोलीस स्टेशनला. तर मी एक मॅडमला एक ऑनलाईन पोर्टल आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, त्याची लिंक मी शेअर करून देतो. त्या लिंकवर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ना असं काही आहे का, तर असं काही म्हणजे हे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे. त्यावर तुम्ही जे काही तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला अवेअरनेस किंवा तुम्हाला समजा एखादा मोबाईल किंवा तुम्ही अवेअरनेससाठी देऊन राहिली की लोकांची फ्रॉड होऊ नये समोर, किंवा तुमच्या डॉक्युमेंटचा मिसयूज झालेला आहे, होऊ शकतो, तर तुम्ही एक ऑनलाईन कंप्लेंट एक देऊन ठेवा ना की अशी माझ्या डॉक्युमेंटचा मिसयूज झालेला आहे आणि एक माहितीसाठी म्हणून मी तक्रार देते. ती तक्रार तुम्हाला प्रोटेक्ट करेल, हे नक्की 100% खरं. सर एक प्रश्न आहे सर, तक्रार दाखल केल्यानंतर आपल्या इंटरव्हेन्शनची प्रोसेस काय असते? इंटरव्हेन्शन म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर विचारताय का? हो सर. हा, इन्व्हेस्टिगेशन असेल. बघा, आता इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर सांगणं या प्लॅटफॉर्मवर हे उचित ठरणार नाही. कारण की तुम्ही जर इन्व्हेस्टिगेशन काही हा प्रश्न कदाचित असा असावा की काहीतरी त्यांनी केलं असेल आणि आता जस्ट चेक करायसाठी पण होऊ शकतं. म्हणजे मी म्हणत नाही प्रश्न हा, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर जाणून म्हणजे क्राईम पेट्रोलमध्ये काय झालेलं आहे की क्राईम पेट्रोल बघून लोकांना हे समजतंय की पोलीस कशा पद्धतीने पकडते, मग ते पकडू नये म्हणून वेगळे काहीतरी फैसले आजमावतात. तरी पण मी तुम्हाला सांगून देतो की जर तुमच्यासोबत फायनान्शियल रिलेटेड फ्रॉड जर झाला, सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट जे आहे ते सोबत आणा. कारण की बँक स्टेटमेंटमध्ये आपल्याला हे कळतं की तुमचा पैसा कुठल्या खात्यामध्ये गेलेला आहे. कारण की दररोज लाखो ट्रान्झॅक्शन होतात. तुमचं केलेल्याची ओळख पर्टिक्युलर ते ट्रान्झॅक्शन आयडी असते, ती रेफरन्स आयडी असते. ती रेफरन्स आयडी, तो ट्रान्झॅक्शन आयडी आपल्याला लागत असतो इन्व्हेस्टिगेशनसाठी, जेणेकरून आपल्याला तुमचा पैसा कुठल्या खात्यात गेलेला आहे त्या बँकेला आपण चौकशी करतो, विचारतो आणि मग ते सांगतात की याचा तुमच्या पैशाचा अशा पद्धतीने युटिलायझेशन झालेलं आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुमचे पैसे कुठे गेले हे शेवटी एकतर कुठेतरी एटीएम मधून विड्रॉल झाले किंवा तुमच्या पैशाचं कुठेतरी ऑनलाईन पर्चेसिंग झालं, अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट झालेली असते. तर एक मनी ट्रेलिंग म्हणून असतं, मनी ट्रेल म्हणजे काय की तुमचा पैसा कुठे गेला त्याचाच एक इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतं. आता ते कसं करतं हा एक इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे, तो इथे शेअर करणं ठीक राहणार नाही. सर एक सर प्रश्न नमस्कार. है, हेलो. जूम मीटिंग में कुछ गलत लोग ज्वाइन हो जाते हैं, क्या ऐसे लोगों का पता लगाया जा सकता है? हाँ, बिल्कुल लगाया जा सकता है. गलत पता में जूम मीटिंग में आजकल क्या है कि हैक करते हैं या फिर बीच में हैक नहीं करते हो एक्चुअली,
एंट्री अभी मान लीजिए इस प्लेटफॉर्म पे जितने भी लोग जुड़े हैं, अब इसमें से सारे के सारे सही लोग तो नहीं होंगे, 2-3 क्रिमिनल माइंड भी आ जाते हैं। हमारे साथ ऐसा हुआ भी है। हाँ, जब ज्वाइन कर लेते हैं मीटिंग तो कुछ अभी यहाँ पे गलत सलत कोई कमेंट कर देगा तो उसको एक मजा आ जाती है कि कमेंट तो मैंने कर दिया इस प्लेटफॉर्म पे। लेकिन एक चीज है कि वो चाहे गलत कमेंट रहे या कुछ गलत करे तो उसकी आइडेंटिटी छुपी नहीं है, क्योंकि वो जिस इंटरनेट से जिस मोबाइल नंबर से इस पे ज्वाइन हुआ होगा वो एक इन्वेस्टिगेशन का पार्ट है, तो वो उसके तक पुलिस जरूर पहुंचती है। सर नमस्कार सर, मी प्राध्यापक शिवाजी सोनटक्के बोलतोय सर. हॅलो हाँ बोला ना शिवाजी सर, बोला. सर, मला प्रश्न असा विचारायचा की सर ऑनलाईन जी तक्रार आहे त्या ऑनलाईन तक्रार घेतात का सर? काही वेळेस सर असं निदर्शनास आले की ऑनलाईन तक्रार घेण्यास नाकारतात सर. नाही, ऑनलाईन तक्रार म्हणजे नाकारायचा काही प्रश्नच नाहीये ना. ऑनलाईन तक्रार म्हणजे तुम्ही घर बसल्या तक्रार देताय, फिजिकली तुम्ही जाऊनच नाही राहिले. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हे असं पोर्टल आहे की जी तुमचा फक्त मोबाईल नंबर ऑथेंटिक पाहिजे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, तुमचं आयडी कार्ड पाहिजे आणि त्या मोबाईल नंबरवर एक तुम्हाला ओटीपी येईल आणि ते ओटीपी सबमिट करून तुम्ही तिथे तक्रार देऊ शकता. आणि तक्रार न घेण्याचं कारणच नाही, कारण की तक्रार ही डायरेक्ट मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर नवी दिल्लीला जाते, न्यू दिल्लीवरून मुंबईला पर्टिक्युलर त्या स्टेटला जाते आणि त्या स्टेटवरून पर्टिक्युलर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये ती येते आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीला ती मिळून जाते आणि त्याचा एक टोकन नंबर, आयडी नंबर तुम्हाला पण मिळतो आणि ती तक्रार कुठपर्यंत आलेली त्याचं स्टेटस देखील तुम्हाला कळतं. त्यामुळं घेण्याचा प्रश्नच नाही. ऑनलाईन हे आहे जे इन्व्हेस्टिगेशन लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला ती तक्रार गेलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं हे म्हणणं चुकीचं ठरेल की तक्रार घेत नाही किंवा येत नाही. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सर. हॅलो सर, एक प्रश्न माझा आहे. हॅलो, हा बोला ना, बोला, ऐकतोय. सर, माझ्यासोबत एक फ्रॉड ट्रान्झॅक्शन मागच्या वर्षी झालं. मी त्याची कंप्लेंट पण केली आणि सायबर क्राईमला रिपोर्ट पण मागितला. त्यांनी ऑनलाईन परचेस केलं होतं. हे सर्व दिसल्यानंतरही सपोर्ट काहीच केलं नाही क्राईम रिपोर्ट सायबर क्राईमना. बरं, कुठले सायबर क्राईम आहे? नागपूरचं आहे का? नागपूरचेच आहे, नागपूरचं. तुम्ही राहणं कुठे साहेब? तुमचं जिथे कुठे राहणं आहे तुम्ही मला येऊन भेटा, मी तुम्हाला अगदी 100% सहकार्य करतो. तुम्ही सोमवारी 11 वाजता मला भेटा. ठीक आहे सर, मी तुम्हाला मी डेफिनेटली मदत करतो. काय आहे जरा बघूया, टेक्निकल पार्ट असतो तो आपण डिस्कस करूया काय आहे तर. त्या व्यक्तीचा ईमेल, मोबाईल सर्व मिळालेलं आहे, पण ते म्हणतात की नाही तो व्यक्ती नाही राहू शकत. माझं असं म्हणणं कमी कमी त्याचं जे आहे म्हणणं किंवा त्यांचे जे काही म्हणणं असेल त्या व्यक्तीचे ते जाणून घेतलं पाहिजे कमीत कमी. हो हो, ऍक्च्युली काय साहेब, काम खूप झालेलं आहे. काम इतकं झालेलं आहे की संख्या कमी आणि काम जास्त आणि प्रायोरिटी कोणाला द्यायची कोणाला नाही जरा हे आहे. आणि कम्युनिकेशनचा एक पार्ट असतो की म्हणजे एक तत्व सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे मी म्हणतो. कारण की आपण कुठलं आपलं देणं आहे, आपण ज्या अर्थी सोसायटीमध्ये सर्व करतो, आपण ज्याही प्रोफेशनशी बिलॉंग करतो, आपल्याकडे निडी पर्सन ज्यावेळेस येते तर त्याला आपण एक इम्पॅथेटिकल वेने हेल्प करायला पाहिजे. परंतु बोट सारखे नसतात. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा स्वभाव वेगळा वेगळा असणारे व्यक्ती असतात. आपण मॅनेज करतोच, तरी देखील जर वाईट असेल तर चांगले लोक पण आहेत. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून रिस्पॉन्स नसेल मिळत तर कोणता व्यक्ती रिस्पॉन्स देऊ शकतो ते फाइंड करणं आणि त्याच्याकडून फॉलोअप घेणं. मी तुम्हाला सोमवारी तुम्ही या, मला भेटा, तुमचं मी 100% समाधान करतो. ठीक आहे ना सर. मी पीचं गेलो, नंदन पोलीस स्टेशनला पण गेलो, साधं त्यांनी त्याचे रेकॉर्ड सुद्धा घेतलं नाही. ऐका ना, आता समजलं, पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशनने तुम्हाला सपोर्ट केलेला नाहीये. सायबरनी नाही केलंय, तुमच्या सायबर बी नाही केलेलं आहे आणि पोलीस स्टेशननं पण नाही केलेलं आहे. मी तेच सांगतोय तुम्हाला की तुम्ही या, मला भेटा आणि जर माझ्याकडून तुम्हाला सपोर्ट नाही मिळाला तर मग आपण काय करायचं पुढे पर्याय आहे. नक्की सर, मी तुम्हाला नक्की भेटतो सर. थँक्यू सर. या, तुमची कंप्लेंट रजिस्टर आहे का सायबरला? हो हो, नक्की आहे सर. चालेल चालेल, मी तुम्हाला सायंकाळी फोन करतो, सर्व डिटेल पाठवतो तुम्हाला. मी ती कंप्लेंट व्हॉट्सअप करून द्या मला, कोणाकडे चौकशी आहे जरा मी ते चेक करतो आणि तुम्ही सोमवारी या 11 वाजता, आपण डिस्कस करूया. नक्की सर. ओके, थँक्यू सर. सर प्लीज नंबर शेअर करा सर. नंबर माझा शेअर करतो, नंबर लिहून घ्या तुम्ही, 9823-075-006. आय रिपीट अगेन, 9823-075-006. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक विचारते, कधी फ्रॉड झालं तर त्याचं रिफंड होऊ शकते का? खूप सुंदर प्रश्न आहे हा, कारण की पैशाची काळजी सगळ्यांनाच आहे. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्यांच्या बरोबर फायनान्शियल फ्रॉड झाला असेल त्याने काय करायला पाहिजे बघा.
जसं तुमचं आता 2:20 झालेले आहे. 2:20 समजा तुमचं ट्रान्झॅक्शन, तुम्ही पैसे तुमच्या खात्यातून गेले समजा फ्रॉडस्टरच्या अकाउंटमध्ये गेले. आता तुम्ही काय करणार हो? सगळ्यात पहिले तर आपणच इन्व्हेस्टिगेट करतो, काय झालं, कसं झालं वगैरे. त्याच्यामध्ये अर्धा एक तास गेला. नंतर आपण तक्रार द्यायची का, कुठं द्यायची काय, त्याच्यामध्ये 1 तास गेला. त्याच्यानंतर बँकेत जायचं, कधी जायचं, कुठं जायचं, लोकल पोलीस स्टेशनला जायचं, सायबरला जायचं, काय करायचं, एकमेकांचा सल्ला, याच्यामध्ये 2-3 तास 4 तास निघून जातात. मग आपण कधीतरी शेवटी एकदम निर्णय घेतो, फार किती 10 तासाने 1 दिवसाने, की नाही आता सायबरला आपण तक्रार देऊ. माझं म्हणणं हे सगळ्यांना, इथे जे पण लिसनर आहे जवळपास 70-80 लोक, तुम्हाला माझं हेच सांगणं आहे की आपल्यासोबत जर ट्रान्झॅक्शन, फेक ट्रान्झॅक्शन, फ्रॉड जर झाला, 2 तासाच्या आत तुम्ही सायबर सेलला या. आता इथे महाराष्ट्रातले सगळे प्रत्येक जिल्ह्यातले जवळपास जॉईन झालेले दिसत आहे. राज्यस्तरीय हा वेबिनार आहे. तर तुमच्या नंबर रिपीट करा ना परत एकदा. नंबर, बरं ठीक आहे सर, मी टाकते नंतर ग्रुप मध्ये आपल्या. हो, हा. 1 मिनिट. सर, तर दिलीप चिटकर सरांचा एक प्रश्न आहे. हो, आता हा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर झालंच नाही ना. ठीक आहे, द्या सर. सर नंबर रिपीट करा ना सर. अरे हॅलो, नंबर घ्या. 9823. हा सर. 9823. हा सर. हा 075. हा सर. 006. 9823-075-006. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकते मी. हा, आता महत्वाचं हे की पैसा परत मिळण्याचे काय आहे. तुम्ही जर 2 तासामध्ये जर मित्रांनो सायबर सेलला जर गेला तर काय होतं बघा. 2 तास हा आपला गोल्डन अवर म्हटला जातो. हा गोल्डन अवर आहे. या गोल्डन अवर मध्ये म्हणजे आता जसं ऍक्सिडेंट झाल्याबरोबर आपण फर्स्ट एड करतो आणि डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन जातो, लेट नको व्हायला. अगदी त्याच पद्धतीने जर सायबर फ्रॉड फायनान्शियल जर झाला, 2 तासाच्या आत तुम्ही सायबरला या. सायबरला मात्र काय करा की एक बँक स्टेटमेंट मात्र आम्हाला लागेल. आणि बँक स्टेटमेंट वरूनच कळेल ना तुमचा पैसा कुठे गेलेला आहे. तुम्ही सगळे आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर करताय तर तुमचं इंटरनेट बँकिंग सुरूच असेल. आपलं नेट बँकिंगवर स्टेटमेंट कसं काढता येतं, नसेल काढता येत तर ते शिकून तरी घ्या कसं काढायचं. जर भविष्यामध्ये आपल्याला जर अडचणी जर आल्या, समजा फ्रॉड झाला आणि नाही बँकेने पटकन दिलं, तर नेट बँकिंग वरून स्टेटमेंट किंवा तुमच्या मोबाईलवर येणारे मेसेज ज्यामध्ये रेफरन्स आयडी, ट्रान्झॅक्शन आयडी असते, ती ट्रान्झॅक्शन आयडी घेऊन लगेच सायबरला यायचं तुम्ही. आणि तिथे ऑफिसरला भेटा तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की जर आपल्याला रिस्पॉन्स नसेल मिळत अंमलदार किंवा जे आमचा स्टाफ आहे, तर तुम्ही ऑफिसरला भेटा ना. ऑफिसर इनिशिएट करतात ना. अंमलदारांकडे खूप सारे कामं असतात. त्यामुळं तुमचं किती महत्वाचं आहे काय हे त्यावेळेस त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा अजून तुमच्यापेक्षाही जास्त लाखोचा फ्रॉड झालेला असतो. तो कदाचित ते डील करत असतो. त्यामुळं तो तुम्हाला जर पुरेसा वेळ देत नसेल तर तुम्ही ऑफिसरला मात्र भेटायला पाहिजे. तुम्ही 2 तासात आले तर ते ऑफिसर काय करतात, संबंधित बँकेला मेल करतात किंवा त्यांच्याशी फोनवर बोलतात आणि फोनवर बोलून त्यांना सांगतात की या ट्रान्झॅक्शन आयडीनुसार आत्ताच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, तर हे ट्रान्झॅक्शन तुम्ही स्टॉप करा, पुढे पैसा रिलीज करू नका. 2 तासाच्या आत काय आहे की फ्रॉडस्टर सुद्धा 2 तासाच्या आत पैसे एकदम डायव्हर्ट करून घेणार नाही त्याच्या दुसऱ्या वॉलेटमधून अकाउंटमध्ये. म्हणून हे गोल्डन अवर आहे. जे लोक लवकर येतात त्या लोकांचे रिफंड जसेच्या तसे होतात. दुसरं, जर तुम्ही ओटीपी दिला नाही, लिंक क्लिक केली नाही, कार्ड डिटेल शेअर केली नाही किंवा खात्री न करता पैसे अकाउंटमध्ये, म्हणजे ही मिस्टेक जर तुम्ही केली तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही बँकेकडून किंवा आरबीआय कडून. आरबीआयची गाईडलाईन आहे, जर तुम्ही ओटीपी दिला नाही, लिंक क्लिक केली नाही, बँकेत स्वतःहून पैसे टाकले नाही, कार्ड डिटेल शेअर केली नाही, तर बँक तुम्हाला 100% तुमचा पैसा परत करेल. पण तुम्ही जर हे दिलं असेल तर मात्र मग काय होईल की पैसे मात्र मग ते इन्व्हेस्टिगेशन चालेल 45 दिवस ते चालतं. त्यामध्ये हे निष्पन्न होईल की तुम्ही ओटीपी दिला की नाही दिला. पण 2 तासाच्या आत येणं हे महत्वाचं आहे आपल्याला. जर तुम्ही युपीआय माहिती आहे तुम्हाला, युपीआय हे वॉलेट नाहीये, ते डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे टाकतं. आणि एकदा अकाउंटमध्ये पैसे जर गेले आणि फ्रॉडस्टर काय करतात, त्यांची दुसरी तिसरी टीम बसलेलीच असते डायव्हर्ट करायला पैसा, ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम. त्याच्यामुळं लवकर येणं आणि लवकरात लवकर तक्रार देऊन एक फर्स्ट एड करणं हे फार गरजेचं वाटतं. तर या पद्धतीने तुमचा पैसा थांबू शकता, तुम्ही स्टॉप करू शकता. अजून पेटकर सरांचा एक प्रश्न आहे. सर विचारा सर. आवाजच येत नाही, तुम्ही बघा ऐकत येत असेल तर काय. सर बोल. सर थोडं जोरात बोला.
त्या चैतन्य ते सर्वांनी असावं तर सर्व प्रकारचे आपण ते काम कसे येतात त्याबद्दल यात दिलेलं आहे. सर ऐकू येत नाहीये बरोबर सर. वेटकर सर ऐकू नाही आलं व्यवस्थित. प्रश्न तुमचा कळला नाही. आता आहे शहरातील पूर्वी हे मुद्दा चैतन्य पुस्तक चैतन्य याने पुस्तक दिलेलं आहे. त्यामध्ये सायबर क्राईम खूप पेशल होतात पोलीसच्या बाबतीत जे यात दिलेलं आहे ते सर्वांनी पुस्तक वाचावं असं माझं म्हणणं आहे. अच्छा हा ऐकू आलं सर ऐकू आलं. हा सायबर क्राईमचं सेशन ते पुस्तक आहे सरांकडे ते वाचावं असं म्हणतात सर. काय म्हणताय मॅडम? ते सायबर क्राईमचे त्याच्यात येतात काही माहिती सर म्हणजे ते सर्वांनी वाचावं ते दाखवत आहे पुस्तक सर. ओके 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 ओके. हा हा रेस्कॉमचे उपाध्यक्ष आहेत ज्येष्ठ संघाचे. हा हा धन्यवाद सर. तर बहुतेक आता झाले आहे क्वेश्चन आन्सर. चालेल ना. आपला परिचय द्या ना मॅडम. मला फक्त इथे सदा मॅडम एक ओळखीचे होते बाकी आणि एक माझा तो पीएचडी करणारा एक स्टुडंट आहे तो एक ओळखीचा होता. बाकी सगळे अननोन आहे. आपण आपला परिचय द्यावा असं वाटतं आणि इथे अजून कोणी डिग्निटीज आहे त्यांचा पण परिचय द्यावा म्हणजे कळेल तरी की कोण होतं उपस्थित कोण. मी प्राध्यापक लक्ष्मी सीताराम डावखळे सर बीपी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क हनुमान नगरला कॉलेज आहे तिथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. आणि आमचे प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं होतं प्राचार्य डॉक्टर अनंत बर्डे सर. ओके ओके. ते होते पण ते काहीतरी ते हे होतं मला काढले गेलेले. आणि मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं माझेच डिटेल सर. आणि आता बरेच वेगवेगळे कॉलेजेस पण आहेत प्रोफेसर स्टुडंट पण आहेत आमच्या कॉलेजमधले पण जॉईन झालेले आहेत. चालेल. मी इथे अजून एक आवाहन करतो जर कुणाला कोणाच्या कॉलेजमध्ये किंवा कुठे पण जो पण आपण कसं आहे केसवर ग्रुप वर्क आणि कम्युनिटी या 3 गोष्टींवर फोकस करतोय. जर कुणाला 1 to 1 जर भेटायचं असेल प्रॉब्लेम शेअर करायचे तर करू शकता. मी त्याला केस वर्क म्हणून ट्रीट करेल. कुणाला ग्रुपमध्ये जर भेटायचं असेल किंवा ग्रुपमध्ये जर प्रोग्राम ठेवायचा असेल तर आपण तिथे भेटू शकतो. किंवा कुणाला जर एका स्पेशल कम्युनिटीसाठी किंवा एखादा गाव असेल किंवा कुठे जायचं असेल तिथे जर अवेअरनेस करायचं असेल तर आपण ते संडेच्या दिवशी प्लॅन करू शकतो. या व्यतिरिक्त इमोशनल इंटेलिजंट पर्सन त्याच्यानंतर ट्रॅफिक मॅनेजमेंट किंवा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा आणि जनतेचा संबंध कुठे कुठे येतो आणि तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या या बाबतीत आपण विविध 3-4 प्रकारचे लेक्चर वेबिनार आपण सेमिनार घेऊ शकतो. तर ज्याला पण वाटत असेल घ्यायचं आहे मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ऑलरेडी नंबर दिलेला आहे. उद्देश एकच आहे जास्तीत जास्त अवेअरनेस स्प्रेड करणं. ओके सर. धन्यवाद सर. लक्ष्मी मॅडम मला एक बोलायचं आहे. मी डॉक्टर भावना प्रेमचंद फ्रॉम माटुंगा SNDT मुंबई. तर मला तुमची लिंक ह्याची भेटली नव्हती तर मी तुम्हाला पर्सनल मेसेजही केला होता की मॅडम व्हॉट्सअप पाठवा. हा मीच होती ती. अच्छा ओळखलं मॅडम. येस. आणि मला खूपच उत्सुकता असते माझी मराठी चांगली नाही तरी मी बोलते की उत्सुकता असते की असं काहीतरी लेक्चर्स असेल ते ऐकायला पाहिजे. आणि मी दादर माटुंगामध्ये मी दक्षता कमिटीमध्ये पण आहे सर. मी प्रभादेवी एरियामध्ये मी कामं पण करते आणि लॉकडाऊन मध्ये मी 1 वर्ष चॅरिटीच्या काम केल्यामुळे मी खूप स्लम आणि एरियामध्ये गेले. तर सर तुम्ही अमोल सर तुम्ही जे बोलत होते ना त्याचे मला कल्पना